सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बघा 10 इंचाचा रेखीव कोरीव भरीव असा गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती एका दादांची कस्टमाइज आहे बरं का। कस्टमाइज करून आम्ही बनवून घेतलेली आहे, कारण त्यांना अशी रेखीव कोरीव मूर्ती हवी होती। तर ते दादा आहेत ते सावंतवाडीचे आहेत कोकणातले, तर त्यांच्यासाठी आम्ही कस्टमाइज करून मूर्ती घेतलेली आहे। 10 इंच साईज आहे, भरीव आहे, रेखीव आहे, कोरीव आहे। ज्या ताईंना अशी भरीव रेखीव कोरीव मूर्ती हवी असेल तरी व्हॉट्सअप मेसेज करा। त्याचबरोबर बघा सर्व ताईंच्या रिक्वायरमेंटनुसार छोट्या मुलींचा जो खेळण्यातला भांडी कुंडीचा सेट असतो पितळेमध्ये तो आपल्याकडे मिळेल। तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बघा इथे एक वाटी आहे, त्यासोबत एक छोटा चपात्याचा पोळ्याचा डब्बा आहे, त्याचबरोबर इथे गॅसची शेगडी आहे, हा सुंदर असा गॅस आहे, कढई आहे, कुकर आहे, पातेला आहे, ह्याच्यामध्ये डब्बा आहे। त्याचबरोबर बघू शकता सुंदर अशा बघा ह्या असे जेवण बनवण्याची भांडी आहेत, किती आहेत 1 2 3 4 5। त्याचबरोबर बघा सुंदर अशी ह्याच्यामध्ये अशी ताटं लावलेली आहेत। त्याचबरोबर बघा देवपूजेसाठी घंगाळ आहे, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये सुद्धा नाश्त्याच्या प्लेट आहेत। त्याचबरोबर वरती बघू शकता स्टोव टाईप गॅस सुद्धा आहे। चहाचं बघा चहा गाळायचं जे आपल्याला भांडं असतं ते चहा गाळायचं भांडं आहे, इस्त्री आहे, असे 4 पातेले आहेत, 6 पातेले आहेत मोठ्या छोट्या साईजमध्ये। त्याचबरोबर बघा वरती बघू शकता सुंदर अशी बादली आहे, सुंदर असा टिफिन आहे, सुंदर असा बघा बेस्ट क्वालिटीचा ग्लास आहे, खलबत्ता बघू शकता किती सुंदर आहे। ह्याच्यामध्ये साखर पावडर, चहापत्ती आणि साखर ठेवण्यासाठी तुम्हाला 3 डबे मिळत आहेत, कॉफी असं म्हणजे मसाला वगैरे म्हणजे भांडे कुंडे आहेत बरं का, आणि प्रॉपर बनवून घेतलेत। क्वालिटी खूप सुंदर आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा फॅन आहे, हा फॅन इलेक्ट्रिक आहे बरं का, हा फॅन चालतो सुद्धा। तुम्हाला व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, कारण हा पूर्ण फॅन चालतो। त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा वॉश बेसिन आहे, बघा ह्याला आरसा पण किती सुंदर क्वालिटीचा आहे, सुंदर असा वॉश बेसिन दिलाय। त्यासोबत बघा पाणी तापवायचा बंब आहे, ह्याच्यामध्ये बोर जे पाणी आपण बोरचं भरतो तर ह्याच्यामध्ये पाणी टाकल्याने खाली पाणी सुद्धा येतं, सुंदरशी बोर आहे। त्याच्यामध्ये बघा पितळेचा खूप सुंदर क्वालिटीचा मिक्सर आणि त्या मिक्सरला 2 भांडे येतात। तर हा सगळा जो सेट आहे त्या सेटची क्वालिटी 1 नंबर आहे, कारण हा जो सेट आहे हा एक ताई आहेत नाशिकच्या, त्यांच्या मुलीचा बर्थडे आहे, तर ताईंचं नाव आहे ज्योत्स्ना यादव। तर त्या ताईंनी हा सेट आपल्याकडं कस्टमाइज करून बनवून घेतलाय। त्यांना असा सिंपल साधा नको होता, कारण त्यांचं मत होतं की तिचा बर्थडे येत आहे आणि एकदाच मला गिफ्ट द्यायचं आणि चांगलं द्यायचं, त्या मुलीला हा सेट खूप आवडतो। तर बघू शकता सुंदर असा हा सेट आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे। डबे बघू शकता असे ठोक्याचे आहेत, खलबत्ता बघा, टिफिन बघा, बादली बघू शकता तुम्ही। त्याचबरोबर बघा सुंदर असे पातेले आहेत, ही पातेल्याचा जो सेट आहे एकूण 6 पातेले आहेत बघा, छोटे त्याच्यापेक्षा थोडे मोठे आणि सगळ्यात मोठे असा पातेल्याचा मीडियम साईज छोट्या साईजचा आहे। त्याच्यामध्ये बघा इस्त्री सुद्धा पितळेची दिली आहे। त्याचबरोबर चहा पण घेऊन शेतामध्ये किंवा दुकानात जातो असं चहाचं आपल्याला काय म्हणतात त्याला भांडं सुद्धा आहे। ह्याच्यामध्ये बघा असा स्टोव सुद्धा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला ही अशी 1 2 3 6 ताटांचा हे सेट आहे, जाळीचा नाश्त्याच्या प्लेटा, ह्यात देवी देवतांचा अभिषेकचं घंगाळ पात्र आहे। त्याचबरोबर बघा सुंदर अशा ह्याच्यामध्ये ताटं आहे जेवणातली। त्याचबरोबर ह्या सुंदर अशा वाट्या आहेत छोट्या मोठ्या, कढीच्या वाट्या आहेत तुम्हाला ह्या मिळत आहेत। त्याचबरोबर बघा सुंदर असा गॅस तुम्ही बघू शकता किती सुंदर गॅस आहे। त्याचबरोबर बघा इथं सुद्धा तुम्हाला डब्बा, त्याचबरोबर गॅसची टाकी, वाटी सुद्धा बघायला मिळते। इकडे एक पातेला आहे आणि पोळ्याचं भांडं सुद्धा आहे बघा, कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता सुंदर असं पोळ्याचं भांडं आहे। तर असं सुंदर आणि छान क्वालिटीचा तुम्हाला आपल्याकडे हा डिनर सेट मिळणार आहे। खूप मोठा आहे बरं का, हा छोटा नाहीये, कारण हाईट खूप आहे या डिनर सेटची, जवळपास 1.5 ते 2 फुटाची हाईट आहे बरं का ह्या मांडणीची। त्यामुळे बघा तुमचे जर आपले मुलं मोबाईलपासून दूर राहावे, कारण आजकाल मोबाईलचं अट्रॅक्शन भरपूर आहे मुलींना, तर आपल्या घरी जर छोट्या मुली अगदी हा खेळ 8वी 9वीच्या मुली सुद्धा खेळतायत बरं का। ज्यांची ऑर्डर आहे ती मुलगी आहे ती 7वीला आहे, पण तिला भांडे आवडतात, किंवा आपण शोपीस म्हणून सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवू शकतो बरं का, फक्त खेळण्यासाठीच घ्यावे असं काही नाहीये, कारण हे आधुनिक आणि किती छान आहेत बघू शकता तुम्ही। ऐतिहासिक सगळी भांडी याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील। तर आपल्या घरामध्ये आपण शोपीस म्हणून आपल्या कपाटामध्ये शोपीसमध्ये सजवू सुद्धा शकता तुम्ही। तरी सुंदर अशी भांडी आपल्याकडे उपलब्ध आहेत, गॅस वगैरे बघू शकता, क्वालिटी 1 नंबर या भांड्याची। ज्या ताईंना सुंदरसे भांडे हवे
त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे. हा फॅन सुद्धा चालतो बरं का ताईंनो. आणि वॉश बेसिन सोबत आहे बघा. वॉश बेसिन आहे, त्याला छोटासा आरसा आहे, सुंदर असा वॉश बेसिन आहे. ह्याच्यामध्ये छोट्या मूर्तीला अभिषेक सुद्धा बऱ्याचशाच ताई करतात, कारण मी व्हिडिओ दाखवला नाही. पण एका ताईंच्या मुलीने 1.5 इंचाची मूर्ती घेतली आणि स्वामींचा ह्याच्यामध्ये अभिषेक करून स्वामींना तयार करून ती दाखवते. म्हणजे कसं आहे, एक काहीतरी चांगल्या गोष्टीकडं आजकालची पिढी वळते. आणि मोबाईलपेक्षा, मोबाईलमुळे मुलांमध्ये बघा खूप काही होतं. मुलं सायको होतात, मंद होतात. त्याचबरोबर मोबाईलचं अट्रॅक्शन चांगलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही मुलांना अशी पहिल्यासारखी अशी खेळणी छान छान घेऊन द्या, जेणेकरून ती ह्या खेळण्यामध्ये रमतील, त्यांचंही मनोरंजन होईल आणि त्यांना एक स्वयंपाकाची, कुकिंगची, चांगल्या विचारांची गोडी लागेल. तर ज्या ताईंना, ज्यांच्या घरी मुली आहेत किंवा ज्या ताईंना गिफ्ट द्यायचं आहे, ज्या ताईंना शोपीस म्हणून त्यांच्या कपाटामध्ये ठेवायचं आहे, त्या ताईंनी लवकरात लवकर ऑर्डर करा. आता बघा, मी फक्त स्टेटस ठेवते. कधी कधी बघा माझ्या जे काही कस्टमर आहेत किंवा जे काही माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या ताई आहेत, स्वामी सेवेकरी आहेत, त्यांना मी फोटो पाठवला तर बघा ह्याच्यामध्ये हळदी कुंकू पारंपरिक ऐतिहासिक करंडे जवळपास 6 बुकिंग झालेत एक अर्ध्या तासापूर्वी. हे सेटचं बुकिंग आहे 5 ताईंचं, कस्टमाइज आहेत बरं का. हे 5 ताईंचं बुकिंग आहे. तुम्हाला सुद्धा हवा असल्यास अगोदर आम्हाला एक 4-5 दिवस सांगा की ताई मला हा सेट हवाय, कारण हा सेटची क्वालिटी एक नंबर आहे बरं का. तुम्ही मार्केटमध्ये बघू शकता आणि आपली क्वालिटी बघू शकता, कारण हे पितळ आहे आणि सगळी भांडी भरीव आहेत, हलकी नाही आहेत. क्वालिटी खूप छान आहे या भांड्यांची. आणि हा सेट जो आहे तो आम्ही खास बनवून घेतलाय कस्टमाइज करून. ज्या ताईंना त्यांच्या मुलींसाठी किंवा त्यांना कोणाला गिफ्ट द्यायचं असेल जवळच्या बर्थडेला वगैरे, त्यासाठी तुम्ही सेट देऊ शकता. अगदी खुश होतील बरं का तुम्ही जर एखाद्याला गिफ्ट दिलं तर, आणि ह्याचा वापर हा नक्की होईल. त्याचबरोबर कोकणाच्या दादांची बघा गणपतीची मूर्ती किती सुंदर आहे, मला तर खूप आवडली बरं का. खास दादाने आमच्याकडून ही मूर्ती कस्टमाइज करून बनवून घेतली, कारण त्यांना गणपतीमध्ये मिळाली नाही. तर त्यांची इच्छा होती की शीतलताई तुझ्या हातून ह्या बाप्पांचा अभिषेक पंचामृतने आणि विधिवत सेवा करून मला पाठव. कारण कसं असतं, एक सकारात्मक भाव असतो, एक विश्वास असतो की आपल्यालाही सगळ्या देवदेवताच्या मूर्त्या पॉझिटिव्ह, सकारात्मक किंवा लाभ व्हावा. कारण प्रत्येकाची श्रद्धा ही प्रत्येकाच्या जागी असते. कारण कोणाची एवढी श्रद्धा असते की त्यांची इच्छा असते तुमच्या हातूनच पूजा करून पाठवा. त्यामुळे बघा, एकाला मंगळवार बघून बाप्पांचा छान असा अभिषेक मी करणार आहे. आज चतुर्थी आहे आणि आजच्या दिवशी बाप्पा आपल्याकडे आलेले आहेत, हे सुद्धा खूप विशिष्ट आहे. पण उशीर आल्यामुळे आज मला त्यांची पूजा करता नाही आली. पण एखाद्या मंगळवारी दादांच्या ह्या गणपती बाप्पाची विधिवत मी पूजा तुम्हाला सुद्धा ही सुंदर अशी बाप्पांची मूर्ती हवी असल्यास दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करा. तर भरपूर असं पूजा सेट तुम्हाला खाली बघायलाच मिळेल. आता हे फक्त मी तुम्हाला सेट दाखवते ताईंचा. तर नाशिकच्या ताईंना लवकरच आम्ही यादव ताईंना हा सेट उद्या डिस्पॅच करणार आहे. आणि जेव्हा ताई तुम्हाला सेट मिळेल तेव्हा तुम्ही छान असा आम्हाला व्हिडिओ बनवून किंवा कसा वाटला ह्याचा फीडबॅक आणि रिव्ह्यू नक्की द्या. सर्वप्रथम आपण शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि मगच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे आपल्याकडं पंत्या पण मिळतात आणि हा पण आपण बघा जास्तीत जास्त ताईने आपल्याकडे ऑर्डर केला. हा सुद्धा ताईंचा ऑर्डरचा आहे. तर मी आता लावणार आहे, कारण शुद्ध प्युअर गाईच्या तुपात श्री आहे, ह्याच्यावरती स्वस्तिक आहे, ओम आहे आणि त्रिशूळ आहे. तर हा शुभचिन्ह असणारा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे हा तुळशी वृंदावन दिवा मिळतोय. भरपूर ताईने तुळशी वृंदावन दिवे आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत. क्वालिटी एक नंबर आहे तुळशी वृंदावन दिवे. तर ह्याच्यामध्ये बघा, आता हा बघा मी लावला होता मागाशी दिवा माता लक्ष्मी समोर. तर बघा फक्त असं निघतं ह्याच्यातून, दिवा काळा होत नाही. तुम्ही बघू शकता, हे बघा दिवा अजिबात काळा होत नाही, जसा आहे तसा तो दिवा राहतो बरं का. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. आता दिवा लावत नाहीये कारण खूप अंधार झालाय. तर दिवा फक्त मी तुम्हाला दाखवते. हे बघा शुद्ध प्युअर गायचे, कारण ह्या ताईंचं कुरिअर डिस्पॅच करायचं आहे, पॅकिंग करायचं आहे. तर हे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे आपल्याकडे मिळतात, जे की 1 तास बरोबर 10 मिनिटं चालतात. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या दिव्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. क्वालिटी दिव्याची एक नंबर आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करून शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे ऑर्डर करायचे आहेत. आणि हा जो डब्बा तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये बघता, कारण नवरात्रासाठी भरपूर बुकिंग चालू आहे बरं का. नवरात्र स्पेशल अगदी तुम्हाला असं वाटणार नाही बरं का, हे तुपाचे दिवे आहेत, पेढेच दिसतात जणू काय. कमेंटमध्ये नक्की सांगा. भरपूर ताई आपल्याकडं हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा ऑर्डर करतायत. नवरात्र स्पेशल भरपूर ताई आहेत आणि हा 1 तास बरोबर 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे
फक्त आपल्याकडेच मिळतात आणि आपल्याकडले ओरिजिनल आहेत बरं का। ते कसं तर बघा, महालक्ष्मी, कोल्हापूर महालक्ष्मी आईच्या साक्षीने तुपाचे दिवे आपण सुरू केलेले आहेत। शुद्ध गाईचे तुपाचे दिवे, महालक्ष्मी दिवा जिथे जिथे, साक्षात लक्ष्मी वसे तिथे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। तर असा आपला ह्याच्यावरती लोगो आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा। वरती बघा श्री स्वामी समर्थ लिहिलेला आहे, माता लक्ष्मीचा फोटो सुद्धा आहे। त्यामुळे बघा शुद्ध प्युअर महालक्ष्मी तुपाच्या गाईचे वाती आपल्याकडे मिळतात। प्युअर तूप आहे। जेव्हा तुम्ही कुरिअर तुमचं ओपन करता तेव्हा तुम्हाला ह्याचा वास, फ्रेग्रन्स जो आहे तो शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचाच येतो। तुम्ही तसा अनुभव सांगा। ज्या ताईंनी आमच्याकडं शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे डबे घेतलेले आहेत त्या ताईंनी मेसेज करून सांगावे की क्वालिटी आपल्याकडे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाची कशी आहे। कारण कसं असतं की भरपूर ताई आमच्यासोबत जोडल्या गेल्यात। दिवसाला नाही म्हटलं तर आमचे 200 दिव्यांचं डिस्पॅचिंग आहे। दिवसाला 200 दिवे, मोठे बरं का, हे 1 तास 10 मिनिटं चालणारे। त्याचबरोबर जे छोटे आहेत त्याचं सुद्धा 150-200 जास्त असते ह्याचं उलट। कारण कसं आहे की हे प्रत्येकाला परवडणारे दिवे आहेत। भरपूर ताई हे घेतात ज्यांना अर्धा तास सेवा करायची असते, अर्धा तास चालवायचा असतो, त्या ताई हे घेतात। तर अर्धा तास चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही बघू शकता, हा फक्त अर्धा तास चालतो आणि ह्याच्यामध्ये एकूण 30 वाती आहेत। ह्याच्यामध्ये एकूण 30 वाती आहेत। जो तुम्ही आत्ता बघितला त्याच्यामध्ये 50 वाती आहेत, तुम्ही बघू शकता कम्पेअर। आणि हा सुद्धा शुद्ध प्युअर महालक्ष्मी, कोल्हापूर महालक्ष्मी आईचं बघा स्वामींचं नाव मी दिलेलं आहे। शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे दिवे, महालक्ष्मी कोल्हापूर, महालक्ष्मी दिवा जिथे जिथे, साक्षात लक्ष्मी वसे तिथे। हा छोटासा तुम्हाला तोच मिळतो। फक्त कसं आहे साईजमध्ये फरक आहे आणि क्वांटिटीमध्ये फरक आहे। कारण भरपूर ताई जे आहेत त्यांना मोठा हवा असतो आणि भरपूर ताईंचं मोठ्या दिव्याचं बुकिंग असतं। कारण कसं आहे हा बरोबर 1 तास 10 मिनिटं चालतो, तुम्ही बघू शकता। शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा बरोबर 10 मिनिटं 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा। कारण तुमचा बघा दिवा हा 1 तास 10 मिनिटं चालतो आणि देवी देवता प्रसन्न होतात। 6 ग्रॅमचा हा दिवा आहे, शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा। ज्या ताईंना हवा त्यांनी वेळ न वाया घालवता, नवरात्रीची भरपूर बुकिंग कालपासून चालू आहेत बरं का। कुरिअर वेळेवर मिळावं त्यासाठी आधीपासून जे जे हवं त्या ताईंनी त्याची लिस्ट पाठवली, बुकिंग करून ठेवलेलं आहे। त्यामुळे बघा तुम्ही सुद्धा शुद्ध प्युअर कोल्हापूर महालक्ष्मी तुपाचा दिवा नक्की ऑर्डर करा। आवडल्यास चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। ज्या ताईंनी आमच्याकडे सुंदरसे दिवे ऑर्डर केलेले आहेत त्या ताईंनी कमेंट करायला विसरू नका, शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे। तर बघा हा दिवा लावण्यासाठी आपल्याकडे बघा पंत्या खूप परवाच्या व्हिडिओमध्ये खूप स्टॉक आउट झाल्या, तर पुन्हा एकदा ह्या पंत्या आपल्याकडे अवेलेबल आम्ही केलेल्या आहेत तुमच्या सर्वांसाठी। तर शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे लावण्यासाठी ह्या पंत्या आपल्याकडे मिळतात। तर तुम्हाला दिव्याचे ऑप्शन भरपूर आहेत तुपाचे दिवे लावण्यासाठी, बघू शकता। खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे दिवे आपल्याकडे मिळतात। प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या दिव्यांसाठी ह्या पंत्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत। लाईव्ह शेवटपर्यंत बघा, खूप छान छान नवीन नवीन पूजा साहित्य आपल्याकडे आले ते तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर तुम्ही बघू शकता शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे 1 तास 10 मिनिटं चालणारे आणि क्वालिटी खूप छान आहे। त्यासोबत बघा ज्या ताईंना ह्या सुंदरशा पंत्या हव्या त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करून ह्या सुंदरशा पंत्या सुद्धा ऑर्डर करायच्या आहेत। क्वालिटी इतकी भन्नाट आहे, ह्याच्यात स्वस्तिक आहे। 10-15 वर्ष काय 20 वर्षाची मी गॅरंटी देते, हा तसा राहणार। फक्त पितांबरीने स्वच्छ करा, कारण जड आहे, भरीव आहे आणि क्वालिटी 1 नंबर आहे आपल्याकडल्या पंत्याची। कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला हलक्याही मिळतील, पण आम्ही क्वालिटीचं प्रोडक्ट ठेवतो। कारण आपली swamimurtya.com ही आपली ई-कॉमर्स वेबसाईट पण आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। ज्या ताईंना हे तुपाचे दिवे आणि ज्या ताईंना हे सुंदरशा पंत्या हव्या आहेत त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा। त्याच बघा हे 2 सुद्धा दिवे आपल्याकडे उपलब्ध आहेत। हे दिवे बघू शकता, हे सुद्धा दिवे जे तुम्ही बघताय हे सुद्धा पितळेचेच आहेत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावा। कारण तूप दिवा लावताना तुम्ही नक्की असे निरांजन ऑर्डर करा आपल्याकडे, कारण निरांजनमध्ये लावता व्यवस्थित आला पाहिजे, त्यामुळे निरांजन असायलाच पाहिजेत। त्याचबरोबर शंखचक्र दिवे आपल्याकडे जे मिळतात खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत, एकदम नवीन पीस आहे, मार्केटमधून नुसताच आपण बनवून घेतलाय आणि तुम्हाला सर्वांना तो मिळतोय। तर ज्या ताईंना शंखचक्र दिवे हवे त्यांनी सुद्धा मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। क्वालिटी शंखचक्र दिव्याची 1 नंबर आहे। ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा। त्यासोबत ह्या समया सुद्धा तुम्ही घेऊ शकता। दिव्यामध्ये एकूण भरपूर आपल्याकडं 800 ते 900 क्वांटिटीमध्ये प्रकार आहेत, तुम्हाला जो आवडतो तुम्ही तो अगदी घेऊ शकता। त्याचबरोबर विष्णू लक्ष्मी ह्याला असा स्टोन असं म्हणतात, विष्णू लक्ष्मी स्टोन म्हणतात। कारण तुमच्या घरातला वास्तुदोष दूर होतो, तुम्हाला आर्थिक लाभ होतो आणि तुमच्या घरातले कसलेही संकट असू देत ते दूर होतात। ह्याची खूप महत्त्व आहे बरं का। भरपूर ताईंनी मला ह्याचा भरपूर व्हिडिओ किंवा भरपूरसे मोठे मोठे स्क्रीनशॉट पाठवले, ताई आम्हाला हे हवंय। त्यामुळे सगळ्या ताईंच्या रिक्वायरमेंटनुसार
आपण हे बनवून घेतलेलं आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून सुंदर असं छान असं बघा लक्ष्मी स्टोन ह्याला म्हणतात, कारण यंत्र आहे लक्ष्मी भगवान विष्णूंचं. ज्या ताईंना हवं ह्याच्यामध्ये बघू शकता, ह्याच्यामध्ये श्रीयंत्र आहे, त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये गोमती चक्र आहेत, कवड्या आहेत, रुद्राक्ष आहे, सगळं ह्याच्यामध्ये सामग्री ऑलरेडी आहे आणि हे काचेचं आहे बरं का. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा ठेवू शकता. कॉपरची बघा ह्याला असं कॉपरचा कॉईन पण आहे बघा, कॉपरचा ह्याला कॉईन पण आहे आणि हे तुमच्या घरामधला वास्तुदोष 100% दूर करतो. भरपूर ताईंना अनुभव आहे. तुम्ही आता फेसबुकला इंस्टाला वगैरे ह्याची ॲड बघता बऱ्याचदा, पण भरपूर ताईंनी जवळपास ह्या ताईंचे मला एक 50 मेसेज आहेत ह्या मला 4-5 दिवसात. त्यांना हे हवंच आहे, त्यामुळे बघा हे खास आपण बनवून घेतलेलं आहे आणि क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आहे. तर बघा ह्याच्यामध्ये असे सगळे रत्न, ह्याच्यामध्ये बघा आतमध्ये सुद्धा रत्न आहेत बरं का, बाहेरून दिसत नाहीये तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये बघू शकता गोमती चक्र आहेत, रुद्राक्ष आहे, त्याचबरोबर कवड्या आहेत, त्याचबरोबर बघा कॉपरचा कॉईन, कॉपरच्या तारेचा कॉईन सुद्धा ह्याच्यामध्ये आहे, श्रीयंत्र आहे आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं बघा आपल्याकडे हे विष्णू लक्ष्मी स्टोन किंवा यंत्र असं तुम्ही त्याला म्हणू शकता. ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. बऱ्याचदा काय होतं, तुम्हाला घ्यायचं असतं नवरात्रामध्ये सुद्धा ऑर्डर करू शकता तुम्ही, आत्तापासून ऑर्डर करा आणि नेमकं तेव्हा स्टॉक आउट होतो, कारण किती क्वांटिटी मध्ये मिळेल हे आम्ही सुद्धा सांगू शकत नाही. ते अखंड दिव्यासारखं व्हायला नको. मोठे अखंड दिवे आले आणि जवळपास एक भरपूर म्हणजे जवळपास किती 800-900 क्वांटिटीमध्ये बुक झाले आणि 2 दिवसात स्टॉक आउट झाले. असं नको व्हायला की तुम्हाला हे मिळणार नाही, कारण जेव्हा व्हिडिओ बघताय लगेच तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करून व्हॉट्सअपला मेसेज करा. तर हे सुंदर असं बघा तुमचा वास्तुदोष 100% दूर करतो. तुमच्या वास्तूमध्ये सुद्धा माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा वास राहतो. ह्याच्यामध्ये रुद्राक्ष सुद्धा आहे. आपलं घर पवित्र आणि आजारपणापासून, वाईट शक्तीपासून, त्याचबरोबर ज्यांच्या मनामध्ये अनामिक भीती असते मृत्यूची ती सुद्धा दूर होते बरं का. ह्याचे अनेक प्रकारे रिझल्ट आहेत आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा पॅराइटचं बघा आपल्याकडं झाड आहे, तुम्ही बघू शकता खूप सुंदर. कॉपरची तार ह्याच्यामध्ये टाकली, म्हणजे कॉपरचं झाड आहे आणि वरती हे असं पॅराइटचं झाड, पॅराइट मनी मॅग्नेट. ज्या ताईंना पॅराइट मनी मॅग्नेट व्यवसाय उद्योगमध्ये ठेवायचं आहे आणि पिरियामिड आकार आहे, 2 इंचा पण पिरियामिड आकार आहे. तुम्ही बघू शकता मनी मॅग्नेट पॅराइट आणि ह्याच्यामध्ये तारेचं म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याचं कॉपरचं झाड आहे बघा, कॉपरचं झाड आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं आहे. तुमचा व्यवसाय उद्योग कधीही बंद पडू देत नाही मनी मॅग्नेट पॅराइट. ज्या ताईंना मनी मॅग्नेट पॅराइटचा सुंदर असा अनुभव आलेला आहे त्या ताईंनी लवकरात लवकर मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कारण ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का. तुमचा व्यवसाय उद्योग खूप चांगल्या प्रकारे चालवतो. आता फ्रेम झाली, स्टोन झाला, आता बऱ्याच ताईंना हे पिरियामिड सारखं कॉपरचं झाड आणि ह्याच्यामध्ये पॅराइट पाहिजे होतं, ते सुद्धा आपण तुमच्या सर्वांच्या मागणीनुसार अवेलेबल केलेलं आहे. तर वेळ न वाया घालवता लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा. तर बघा लक्ष्मी माता आकर्षित करतं, जे पॅराइट जो दगड असतो, जो स्टोन असतो तो माता लक्ष्मी आकर्षित करतो. त्याचबरोबर पैसा अट्रॅक्ट होतो बरं का आपल्याकडे, आणि पैसा अट्रॅक्ट करण्याचं काम हा मनी मॅग्नेट पॅराइट करतो. ह्याच्यामध्ये कॉपरचं झाड आहे, तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं. ज्या ताईंना हे दोन्ही यंत्र किंवा हे दोन्ही हवे आहेत स्टोन, त्या ताईंनी लवकरात लवकर मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. स्टॉक आउट झाल्यानंतर मिळणार नाही. अजून बरंचच काही नवीन नवीन आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला आमच्याकडलं पूजा साहित्य कसं वाटतं कमेंट करायचे आहे. तुम्हाला अनुभव छान छान येत आहेत कुंचन सेवेचे, माता लक्ष्मीचे, स्वामींचे, ते सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे किंवा एखादा व्हिडिओ बनवून पाठवला तरी चालेल. तुम्हाला विनंती आहे, कारण तुमचा फीडबॅक, तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण आता जो व्हिडिओ मी बनवते रात्रीचे जवळपास 11:30 वाजलेले आहेत, कारण हा व्हिडिओ शांततेत मला बनवावा लागतो, कारण स्वयंपाक वगैरे करून परत मला जेवण वगैरे करायचं असतं, परत यावं लागतं शॉपवर. कारण हा व्हिडिओ जर पॅकिंगची टीम असते, भरपूर इथं गोंधळ असतो, त्याच्यामध्ये व्हिडिओ नीट बनला जात नाही. त्यामुळे मोस्टली व्हिडिओ मी एवढ्या वेळा बनवते बरं का, 1 तास व्हिडिओ चालतो आपला. तर ज्या ताईंना हा सुंदर असं घ्यायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा. पार्लर तुमचा कोणताही व्यवसाय असेल आणि दिसाई पण छान दिसतं, तुम्ही टेबलावरती उत्तर दिशेला ठेवू शकता. खूप छान आणि चांगलं. आणि ओरिजिनल ह्याच्यामध्ये बघू शकता पायराइट आहे. तुम्हाला ओरिजिनल पायराइट ओळखायला येत असेल तर हा ओरिजिनल आहे, ह्याची उत्पत्ती बाहेरच्या देशामध्ये होती, आपल्या देशामध्ये होत नाही. तर ज्या ताईंना हवा, ज्यांनी फ्रेम घेतली, स्टोन घेतला, त्यांनी जरी घेतला तरी चालतो, असं काही नाहीये. कारण काही ताईंना आवडतो, कारण ऑफिसमध्ये, घरामध्ये उत्तर दिशेला तुम्ही ठेवू शकता किंवा एका वेळेस 2-3 ठेवले तरी चालतात. ब्रासलेट सुद्धा घेऊ शकता. बऱ्याचशाच ताई भरपूर काही करतात बरं का. तर सुंदर असं बघा हे आपल्याकडे पिरियामिड टाईपमध्ये मनी मॅग्नेट पॅराइट कॉपरचं झाड आहे त्याच्यामध्ये, असंही तुम्हाला मिळतंय. ज्या ताईंना स्टोन हवा
आणि काचेमध्ये आहे. फिनिशिंग खूप सुंदर आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकर व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर बघा दुर्गा माताचं त्रिशूळ. आता दुर्गा माता नवरात्र येते तर बऱ्याचशाच ताईंनी ह्या त्रिशूळचं आपल्याकडे बुकिंग केलंय. का केलंय तर बऱ्याचशाच ताईंना हे त्रिशूळ नवरात्रामध्ये विधिवत पूजा करून दुर्गा पूजनला 9 दिवसाची पूजा असते त्याच्यामध्ये त्यांना ठेवायचं आहे. तर जास्त बुकिंग चालू आहे बरं का ह्या त्रिशूळाचं. तुम्ही बघू शकता क्वालिटी बघा त्रिशूळाची 1 नंबर क्वालिटी आहे. खाली स्टँड आहे, ह्याला डमरू आहे मध्ये आणि सुंदर असं त्रिशूळ आहे. ज्या ताईंना हे सुंदर असं त्रिशूळ हवं त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर तुम्हाला मी उभं करून दाखवते त्रिशूळ बाप्पांच्या समोर. हे बघा सुंदर आणि छान क्वालिटीचे त्रिशूळ आहे. तुम्ही बघू शकता असं डमरू आहे छान असं. आणि हे त्रिशूळचं साईज एकच आहे बरं का, कारण खूप छोटा असून काही फायदा नाही. आपल्या देवघरामध्ये असं उठावदार मोठं त्रिशूळ आणि कसं क्वालिटी पाहिजे, नाही तर तुम्ही आज घेतलं उद्या खराब झालं त्याला काही अर्थ नसतो. कारण आध्यात्मिक साहित्य जेव्हा घेतो तेव्हा क्वालिटी बघून घेत जा. कारण कसं असतं एकदा सेवा केली आपण की ह्या वस्तू सकारात्मक पॉझिटिव्हिटी येते त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा प्राण येतात आणि अशा वेळी ते परत नदीमध्ये विसर्जन करायचं म्हटलं की वाईट वाटतं. पुन्हा नवीन मूर्ती नवीन सेवा. त्यामुळे बघा जे घेताय ते क्वालिटीचं घ्या, चांगलं घ्या. आता हे दादानी बघा गणपतीच्या मूर्तीसाठी गेले 3 महिने झाले दादा माझ्या मागं लागलेत, पण त्यांच्याकडे फोटो होता आणि त्यांना सेमच मूर्ती मला बनवून द्या म्हणत होते. तर ती मूर्ती बघा आज म्हणजे गणपती चतुर्थी दिवशी आज ही बाप्पांची मूर्ती आपल्याकडे आलेली आहे. तर ज्या ताईंना ही सुंदरशी बाप्पांची मूर्ती बघू शकता, साईज सांगितलं 10 इंचाचा आहे आणि कस्टमाइज आहे. खाली उंदीर सुद्धा आहे बघा छोटासा आणि कस्टमाइज आहे बरं का. तेवढीच जड आहे आणि खूप मोठी मूर्ती आहे. तर ज्यांना एकदाच बाप्पांची अशी मोठी मूर्ती घ्यायची आहे त्यांनी स्वामी मूर्ती आर्टला कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा. कॉन्टॅक्ट करू नका, मेसेज करा आणि तुम्ही सुद्धा सुंदरशी बाप्पाची मूर्ती ऑर्डर करू शकता. तरी नवरात्रासाठी माता दुर्गेचं किंवा आपल्याकडं त्रिशूळ म्हणजेच आपलं संरक्षण करणारं एक शस्त्र सुद्धा असतं माता दुर्गेचं. त्याचबरोबर भगवान महादेवांना सुद्धा प्रिय आहे. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये ह्याची विधिवत पूजा केलेली चांगली आणि शुभ मानलं जातं. बरेचसेच वास्तुदोष सुद्धा दूर होतात. शंख आणि हे आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे. नेहमी मी सांगते शंख आणि त्रिशूळ आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी परवाच्या दाखवलाच होता. हे बघा ओरिजिनल शंख आपल्याकडे मिळतो. तुम्ही बघू शकता ओरिजिनल शंख जो की वाजणारा शंख आहे, ओरिजिनल आहे. तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ बघा चॅनलवरती जाऊन. एका ताईने बघा गणपतीमध्ये शंखनाद केलाय 3 वेळा. तर रात्रीची वेळ आहे, मी शंखनाद नाही करू शकत कारण आजूबाजूचे लोक जागे होतात. तर बघा हा शंखनाद तुम्ही सकाळ संध्याकाळ 3 वेळा जर घरामध्ये केला तर तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह शक्ती वाईट शक्ती करणी बाधा नावाला सुद्धा थांबवू शकत नाही. ह्याचे व्हायब्रेशन खूप असे पॉझिटिव्ह आणि सकारात्मक आहेत बरं का. कारण ह्याच्या शंखनादाने आपल्या मधल्या भरपूरशा हिलिंग पॉवर सुद्धा जागे होतात, ज्या की स्थूल झालेल्या असतात किंवा आपण मेंटली रित्या खचलेलं असतो किंवा आपल्याला सतत निगेटिव्ह वाटत असतं किंवा मन सारखं अस्वस्थ उदास असतं. तुम्ही हा शंखनाद 1 महिनाभर घरात करा, त्याच्यानंतर मला सांगा. कारण ह्याच्या सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये तयार होतात. आणि ओरिजिनल शंखच ऑर्डर करायचा. भले तो तुम्हाला 3000ला 4000ला बसू, पण आपल्याकडे एवढा मोठ्या किमतीमध्ये नाहीये. कारण शंखाची किंमत आपल्याकडे कमी आहे. 3000पेक्षा कमी किमतीमध्ये शंख आपल्याकडे तुम्हाला मिळतोय. तर बघू शकता ह्याच्यामध्ये खूप सुंदर आणि ओरिजिनल घ्यायचा. सिमेंटचा प्लास्टिकचा शंख अजिबात घ्यायचा नाही. देवाचं साहित्य घेताय तर ओरिजिनल घ्या. कारण हा शंख तुमच्या देवघरामध्ये 10 वर्ष तरी चांगला टिकला पाहिजे. तर ओरिजिनल शंख कसा ओळखायचा तुम्ही बघू शकता. इथं असं ओरिजिनल शंखाला असतं, पाठीमागं असं हे असतं ओरिजिनल शंखाला. आणि आपल्याकडले शंख भरपूरसे स्टॉक आउट झाले. तुम्ही रिव्ह्यू नक्की कम्युनिटीत बघा, व्हिडिओ रिव्ह्यूचे बघा. ज्या ताईने आपल्याकडं शंख घेतला आहे त्या ताईंचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्हाला सुद्धा हा शंखनाद घ्यायची इच्छा नक्की होईल. ज्या ताईंना हा शंख हवा, सकाळ संध्याकाळ 3 वेळा वाजवायचा आहे. सकाळ 3 वेळा, संध्याकाळ 3 वेळा शंखनाद. शंख वाजवायला शिका, फार अवघड नाहीये. थोडंसं हे ओलं करायचं आणि वाजवायचं. कंटिन्यू प्रॅक्टिस केली ना 4-5 दिवस तर शंखनाद करता आपल्याला सुद्धा येतो. त्याचबरोबर बघा ह्याच्या ज्या काही सकारात्मक लहरी आहेत त्या 2 किलोमीटरवर पोहोचतात. 2 किलोमीटरवरती ह्याच्या सकारात्मक लहरी पोहोचतात. म्हणजे तुमच्या घरामध्ये किती पॉझिटिव्हिटी आणि किती तुमच्या घरामध्ये सकारात्मकता शंखनाद आणत असल्याचा तुम्ही सुद्धा विचार करा. कारण निगेटिव्हिटी वाईट शक्ती कुणी करणी केली भूत पिशाचे बाधा नावाला सुद्धा टिकत नाही या शंखनादाने. कारण शंखनाद बघा मंदिरात जेव्हा होतो तेव्हा पूर्ण आपलं शरीर एकदम शांत होतं आणि असं भारी वाटतं नाही का. म्हणजे कितीतरी आतपर्यंत आपल्या ह्याच्या ज्या काही व्हायब्रेशन आहेत पॉझिटिव्ह त्या पोचतात. त्यामुळं शंखनाद हा तुम्ही नक्की ऑर्डर करा. मी सांगतेय म्हणून करा. कारण विश्वास ठेवा, ह्याच्यामुळे तुमच्या घरामधली एकदम निगेटिव्हिटी निघून जाते, पॉझिटिव्हिटी नांदते. शंखनाद तुम्हाला ऑर्डर करायचा आहे आणि शंखासोबत त्रिशूळ न चुकता ह्या नवरात्रीला ऑर्डर करून ज्या दिवशी देव बसणार त्याच दिवशी ह्या त्रिशूळाची आणि शंखाची विधिवत तुम्ही पूजा करू शकता. आणि त्या दिवशीपासून मन एकदम सकारात्मक आणि पॉझिटिव्ह ठेवायचं. नाहीतर
हे घेतल्यानं माझं चांगलं होईल का, हे घेतल्यानं मला फरक, असं नाही करायचं. कारण मनामध्ये आपलं सगळ्यात मोठं मन असतं. मन जर सकारात्मक पॉझिटिव्ह असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे मोठे बदल सुद्धा घडू शकतात. तर ज्या ताईंना हे सुंदर असं त्रिशूळ हवं त्या ताईंनी मला व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर नवरात्रामध्ये तुम्हाला कंटिन्यू घरातली निगेटिव्हिटी दूर व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. तर नवरात्रामध्ये तुम्हाला कंटिन्यू धूपकोण जाळायचा आहे, जो की आपल्याकडे सांब्राणी वेदाचा आहे, सांब्राणी गोविंदचा आहे, त्याचबरोबर सांब्राणी आपल्याकडे वेदाचा सुद्धा आहे, गुगुळचा. तर बघू शकता ह्याच्यामध्ये एकूण 12 पीस आहेत. हे बघा एकूण 12 पीस आहेत. तुम्हाला त्याचा बॉक्स मी दाखवते. एकूण 12 पीस आहेत त्याच्यामध्ये. हे बघा वेदा तुम्ही बघू शकता, वेदाचा आहे. एकूण 12 पीस आहेत. सांब्राणी कोण आणि एकूण 12 पीस आहेत. क्वालिटीत बघाल ह्याच्याने सुद्धा तुमच्या घरातली वाईट शक्ती निगेटिव्हिटी दूर होते. कारण सांब्राणी आहे, एक लोभांचा आहे. ह्याच्यामध्ये 3 आहेत बरं का. तुम्हाला सांब्राणी धूपकोण हवा असेल वेदाचा तर 12 पीस हे मिळतील. ह्याच्यामध्ये सांब्राणी गुगुळ सुद्धा वेदाचा आहे आणि सांब्राणी गुगुळ सुद्धा आपल्याकडे आहे गोविडचा. जो हवा तो अगदी ऑर्डर करू शकता. ह्याच्यामध्ये बघा सगळ्या इन्ग्रेडियंट्स ऑलरेडी मिक्स आहेत. तर एकूण 12 पीस तुम्हाला येतात. तुम्हाला हा घेऊ शकता किंवा तुम्ही अजून एक दुसरा आहे तो मी तुम्हाला दाखवते, तो सुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर क्वालिटीचा आहे. तर हा मी माझ्या वापरातला तुम्हाला दाखवते बरं का. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही हा सुद्धा एक धूपदाणी आपण खास बनवून घेतलेली आहे ह्याच्यासाठी. कारण सगळ्या घरामध्ये धूर फिरवायचा आहे, असं तुम्हाला लावायचं आहे. सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये ह्याचा धूर फिरला पाहिजे. सकाळ संध्याकाळ एक तुम्हाला लावायचा आहे. नवरात्रीमध्ये घरातली निगेटिव्हिटी जाण्यासाठी तुम्हाला हा कोण आणि भीमसेन कापूर 9 दिवस सकाळ संध्याकाळ पेटवून हवन करून सगळ्या घरात फिरवायचं आहे. कारण नवरात्रामध्ये खूप जागृत देवी देवता असतात आणि शक्तिशाली पूजा असते बरं का. नवरात्रातली जी पूजा कराल ती पूजेचं यश आणि त्या पूजेचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. नवरात्रामध्ये न चुकता 10 दिवसाची कुंचन सेवा प्रत्येकाने करायची आहे. कुंचन सेवेचं साहित्य सुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर ज्या ताईंना सुंदर अशी धूपदाणी आणि सुंदर असा हा वेदाचा धूपकोण सांब्राणी हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा. तर बघा हा हळदी कुंकू करंड आहे. पारंपरिक ऐतिहासिक जुनं ते सोनं असं म्हणतात ना, अगदी तसं. तर हे जुनं ते सोनं ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठा साईज 3000चा 4000चा सुद्धा हळदी कुंकू करंडा मिळतो. पण सर्वांच्या बजेटचा विचार करून आम्ही हा छोटा हळदी कुंकू करंडा बनवून घेतलेला आहे. भरपूर ताईंना हा पारंपरिक ऐतिहासिक हळदी कुंकू करंडा आवडतो. पण हा तुम्हाला ओपन करून मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओवरती तुम्ही बनवून राहायचं आहे. शेवटी तुम्हाला हळदी कुंकू करंडा बघायला मिळेल. तर बघा पुन्हा एकदा तुम्हाला हे शंखाचा व्हिडिओ घ्यायचा आहे. कारण ग्रीन मॅटवरती तुम्हाला हा उठून दिसेल. कारण ते लाल कलरचं आसन होतं त्याच्यावरती हा शंख तुम्हाला उठून दिसला नसता. तर पुन्हा एकदा ह्या शंखाचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. ओरिजिनल शंख सोबत बघा लक्ष्मी विष्णू स्टोन किंवा यंत्र तुम्ही म्हणू शकता. ह्याचा पण स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. कारण खूप ह्याच्यावरती उठून दिसतात बरं का प्रोडक्ट. कारण त्या लाल मॅटवरती उठून दिसत नव्हते आणि तुम्हाला क्वालिटी कळत नव्हती. तर खूप सुंदर बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये सगळं आहे. गोमती चक्र, कवड्या, रुद्राक्ष, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये गुंज आहेत आणि श्रीयंत्र आहे. ज्या ताईंच्या घरामध्ये खूप वास्तुदोष आहे त्या ताईंनी हे उत्तर दिशेला ठेवायचं आहे. वास्तुदोष दूर, वास्तुदोष निवारणासाठी कोणताही वास्तुदोष तुमच्या घरात राहत नाही. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये जर ठेवला तर व्यवसाय उद्योगामध्ये सुद्धा वास्तुदोष दूर होतो. त्याचबरोबर तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला सक्सेस आणि प्रगती मिळते. माता लक्ष्मी आणि विष्णूंचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो. तर हे सुद्धा तुम्हाला उत्तर कोपऱ्यामध्ये तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये ठेवायचं आहे. ज्या ताईंना, दादांना, ज्या मावशींना, ज्यांना ज्यांना व्यवसायासाठी घरासाठी हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच बघा हे सुद्धा आहे पॅरेटचं झाड म्हणजे ट्री, मनी मॅट पॅरेट ट्री. हे सुद्धा खूप सुंदर आहे आणि ह्या दोन्हींचा जो काही आकार आहे तो ह्याच्यामध्ये आहे, पिरियामिडमध्ये आहे. तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याच बघा त्रिशूळ, नवरात्रामध्ये भरपूर ताईंना त्रिशूळ हवा आहे. तर त्रिशूळचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर तुपाचे दिवे आणि पंत्या नवरात्र स्पेशल ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर वेदाची धूपदाणी आणि वेदाचा सांब्राणी धूपकोप ह्याचा सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा. स्क्रीनशॉट घ्या. वेदाची धूपदाणी आणि वेदाची सांब्राणी धूपकोण. त्याच बघा पारंपरिक ऐतिहासिक आपल्याकडे हळदी कुंकू करंडे मिळतात. ज्या ताईंना पारंपरिक ऐतिहासिक हळदी कुंकू करंडे ह्याच्यावरती बघा सुंदर असा मोर आहे. ही ओपन करून दाखवणार पण व्हिडिओच्या शेवटी.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बरं जाऊ दे, आत्ताच ओपन करते कारण भरपूर ताईंना पेशन्ससुद्धा नसतात आणि बिझी असतात. पण काय आहे, व्हिडिओ का बघायचा, कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये मी सगळं एक्सप्लेन करून सांगत असते व्यवस्थित. हे बघा असं ओपन करायचं आहे, फिरवून. हे बघा, आणि हे अँटिक आहे बरं का. तुम्ही म्हणाल की ह्याचं काळं फिनिश काय, कारण अँटिक हे जे फिनिश आहे ते ब्लॅकच असतं. तुम्ही पितांबरीने स्वच्छसुद्धा करू शकता. तर बघू शकता हा सुंदर असा हळदी कुंकू करंडा. पूर्ण बघा असा ओपन होतो. हे बघा झाला का पूर्ण ओपन. ह्याच्यामध्ये बघू शकता हा वॉश करण्यासाठी हा मोर काढता पण तुम्हाला येतो बरं का. हे बघा मोर हा वॉश करण्यासाठी तुम्हाला काढता सुद्धा येतो. तर हे जे मी शॉर्ट व्हिडिओ बनवलाय त्यासोबत स्टेटसला ठेवल्याबरोबर ह्याला एक 8 वाजता आपल्याकडे हे प्रोडक्ट आले आणि आपण 9:30 वाजता काहीतरी स्टेटस ठेवला, 9:30 वाजता. तर भरपूर ताईंनी बुकिंग केले बरं का. जवळपास हे 20 बुकिंगचे आहेत. त्यामुळे ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा, बुकिंग करा. नसेल तर तुम्हाला एक 4-5 दिवसात सुद्धा मिळेल, पण बुकिंग करा. हा सुंदर असा पारंपरिक ऐतिहासिक जुनं ते सोनं असा हळदी कुंकू सुंदर असा करंडा आहे. श्रद्धाताई इंडोले त्या ताईंचं पहिलं बुकिंग झालंय बरं का. जेव्हा जेव्हा प्रोडक्ट एखादं ताईंना मी फोटो पाठवते आणि ताईंना सांगते, ताई घेत नाहीत असं कधीच होत नाही, कारण खूप त्यांना पूजा साहित्य आवडतं आणि भरपूर नवीन जे गोष्टी येतात त्याच्यामध्ये पहिलं बुकिंग आणि पहिला वाटा माझ्या गोडशा श्रद्धाताई इंडोलेचा असतो. कारण त्या ज्या आहेत त्या मला मोठ्या बहिणीसारख्या आहेत, कारण स्वामी सेवेतनं नातं जोडलं गेलं. पण आज रक्ताच्या नात्यापेक्षा त्यांचं माझं नातं खूप श्रेष्ठ आहे बरं का. बघा असं पूर्ण पॅक करायचा. मी फक्त हा जो माझ्या देवघरात आहे ना मी ठेवणार आहे, पण मी फक्त मंगळवारी कुंचन सेवा करतानाच ह्याच्यामध्ये मी हळदी कुंकू वगैरे भरून छानपैकी देवीला अलंकरित करणार आहे. तसंच नवरात्रामध्ये तुळजापूरला आणि कोल्हापूर महालक्ष्मीला सुद्धा मला हा करंडा द्यायचा आहे, म्हणून मी हा खास बनवून घेतलाय बरं का. कारण मला प्रत्येक वर्षी मी नवरात्रामध्ये काही ना काहीतरी देवीला चांदीचं फूल कमळाचं हळदी कुंकू करंडा, मागच्या वेळेस चांदीचे मी हळदी कुंकू करंडे वाहिले होते, पण ह्यावेळेस ह्याच्यापेक्षा मोठा मी घेणार आहे. आणि ह्यावेळेस चांदीचं कमळाचं फूल आणि चांदीचे रत्न मी माता लक्ष्मी आणि तुळजाभवानी मातेला वाहणार आहे. म्हणजे एक माझी श्रद्धा आहे म्हणून बरं का, विशेष श्रद्धेचं आहे, त्यामुळे श्रद्धेने मी वाहणार आहे, कारण त्यांच्या आशीर्वादाने मला काही कमी नाहीये. तर बघू शकता साडी पण घेणार आहे पैठणी. तर भरपूर ताईंना नवरात्रामध्ये देवीनं पैठणी साड्या हव्या आहेत, तर मला मेसेज केलेत. तर पैठणी साड्या नवरात्रामध्ये देवीला देण्यासाठी भरपूर ताईंना हवे, 2000-3000 अशा रेंजमध्ये. तर त्या सुद्धा मिळाल्या तर तुम्हाला चॅनलवरती आपला व्हिडिओ दिसेल. तर बघा सुंदर अशी बघू शकता तुम्ही मोराची, सुंदर अशी मोराची छान अशी ही आपल्याकडं पारंपरिक ऐतिहासिक जुनं ते सोनं आपल्या परंपरेनुसार हिंदू धर्माच्या ही आपल्याकडे हळदी कुंकू कोयरी किंवा करंडा तुम्ही म्हणू शकता. खूप सुंदर क्वालिटी आहे आणि जड आहे बरं का, एकदम जड आहे. ज्या ताईंना हळदी कुंकू करंडा हवा त्यांनी लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि बुकिंग करा. क्वालिटी 1 नंबर आहे. ह्याच्यावरती मोर आहे तुम्ही बघू शकता आणि जड आहे बरं का, भरीव आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर बघा नवरात्रामध्ये ज्या ताई कुंचन सेवा करतायत त्या ताईंनी न चुकता वेळात वेळ काढून तुम्हाला सेवेचा अनुभव येतोय, चांगलं वाटतंय. ही महालक्ष्मी कोल्हापूर महालक्ष्मी आईची सेवा आहे आणि तिथूनच मी स्टार्ट केला होता. पहिला कुंचन चांदीचा महालक्ष्मीच्या चरणी मी घेऊन गेले होते. तर प्रत्येकाने महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्याचा प्रयत्न करा या नवरात्रीमध्ये. तरी तुम्ही नाशिकला असा कुठेही असा वेळ काढा आईसाहेबांसाठी. पहाटे 5 वाजता तिथं पोहोचले तर तुमचं 8-9 पर्यंत दर्शन होतं. आणि आईसाहेबांना न चुकता खूप काही नाही पण एखादी साडी चांदीचं कमळाचं फूल नक्की वाहा, श्रद्धा आहे म्हणून, किंवा हळदी कुंकू करंडा जे शक्य आहे ते. तर आता नवरात्रामध्ये बघा स्पेशल तुळजाभवानी मातेची मूर्ती आपल्याकडे मिळते. ही बनवून घेतली बघा छोट्या साईजमध्ये. अलंकार बघू शकता आणि तुळजाभवानी मातेचा कोरीवपणा तुम्ही बघू शकता. अशी कोरीव मूर्ती तुम्हाला मला नाही वाटत कुठेही मार्केटमध्ये मिळेल, कारण आम्ही सगळ्या मूर्त्या आपल्याकडल्या पूजा साहित्याला क्वालिटी असते आणि आम्ही हे सगळं पूजा साहित्य अगदी बनवून घेतो. ज्या ताईंना सुंदर अशी तुळजाभवानी मातेची मूर्ती हवी आहे आणि घ्यायची आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. स्क्रीनशॉट काढा आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. क्वालिटी बघू शकता तुम्ही मूर्तीची, खूप सुंदर रेखीव कोरीव अशी तुळजाभवानी मातेची मूर्ती मिळते. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे बघा. आणि डोळे बघा किती कोरीव पण ह्या मूर्तीमध्ये, अशी मूर्ती तुम्हाला कुठे मिळत नाही, कारण ही मी बनवून घेतली तुमच्या सर्वांसाठी. ज्या ताईंना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. हळदी कुंकू करंड्याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या. बऱ्याचशाच ताईंना घ्यायचं आहे त्यांनी सुद्धा
हळदी कुंकू करंडा जो तुम्ही बघताय आपल्याकडला मोराचा पारंपरिक ऐतिहासिक हळदी कुंकू कमळ करंडा म्हणू शकता। ह्याच्यावरती कमळाच्या पाकळ्या आहेत। तर ज्या ताईंना कमळ करंडा पाकळ्यांचा हवा त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा, स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा। आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। ज्या ताई पूजा साहित्य घेताय त्यांना क्वालिटी कशी वाटते हे सुद्धा सांगा। स्क्रीनशॉट घ्या, प्रत्येक प्रोडक्ट दाखवते मी, स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बघता येईल, व्यवस्थित स्क्रीनशॉट घेता येईल, फोटो सुद्धा घ्या, स्क्रीनशॉट घ्या। तर बघा स्वामींची फरची टोपी सुंदर आणि छान क्वालिटीची स्वामी समर्थ माऊलींची फर टोपी। आता बघू शकता तुम्ही आपल्याकडे ज्या ताईंनी 11 इंच मूर्ती घेतली आणि हो 11 इंच मूर्तीची काळजी घ्यायची आहे बरं का। बऱ्याचशाच ताई करतात 5-6 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी मूर्ती घेता, खूप मोठा अत्तर लावता, कारण तो धातू नाहीये। अत्तर हे फुलाला लावायचे, तुम्हाला मी नेहमी सांगते अत्तर हे फुलांनीच मूर्तीला लावायचं, फुल ठेवायचं अत्तर लावून, कारण अत्तर हे तुम्ही डायरेक्ट मूर्तीला नाही लावायचं, कारण ते मटेरियल रेझिन आहे, त्याच्यामध्ये कोणताही पंचधातू किंवा पितळ किंवा अष्टधातू नाहीये। त्यामुळे ज्या ताई आमच्याकडे मूर्ती घेते स्वामींची 11 इंच 1 फुटाची मूर्तीला अजिबात तुम्हाला लावायचं नाही, कारण ते रेझिन आहे, धातू नाही येतो कोणताही। त्यामुळे कुठल्याही फुलाला अत्तर लावून स्वामींच्या जवळ ठेवा, जेणेकरून त्याचा सुगंध येईल। डायरेक्ट मूर्तीला अत्तर कुणी लावायचं नाहीये, कारण बऱ्याचशाच ते असं करतात की 3-3 महिन्यांनी सांगतात की मूर्तीला असं डाग पडला, तसं म्हणजे त्याच्यावरती पंचामृत लिंबू बरंच काही टाकतात, पण तसं करायचं नाहीये। तुम्हाला जर खरंच स्वामींचा नित्य अभिषेक करायचा आहे, मोठी मूर्ती का घेतात, आपण वस्त्र घालतो, त्यांना अलंकार घेतो आणि साक्षात स्वामी आपल्याला दिसतात म्हणून आपण आपल्या श्रद्धेपोटी ती मूर्ती घेतो, कारण दिसतात त्याच्यामध्ये स्वामी माऊलींचे भाव। पण अभिषेकसाठी नित्य पितळेची छोटी मूर्ती तुम्हाला 2.5 इंचाची घ्यायची आहे, त्याच्यावरती पंचामृत अत्तर तुम्हाला जे लावायचं ते लावू शकता, पण अशा ह्या मूर्त्यांना कुणी अत्तर लावायचं नाही, कारण मी नेहमी सांगते आणि त्याची जबाबदारी मी घेत नाही, कारण काय होतं देव आहे तो जपायचं तुमच्या हातात आहे। बऱ्याचशाच ताईंचं मी बघितलंय पंचामृतमध्ये लिंबू सुद्धा पिळतात, भरपूरसे बाहेरचे प्रोडक्ट त्याच्यामध्ये टाकतात, केळी टाकतात आणि त्या रेझिनच्या मूर्तीला अभिषेक करतात। तर असं नाही करायचं, दुधाचा सुद्धा कच्चा अभिषेक करायचा नाहीये। गुरुवारी कोमट साध्या पाण्याचा अभिषेक 11 इंचाच्या मूर्तीला करायचंय आणि ते पण 11 चमचे। मग पितळेची मूर्ती तुम्ही 108 वेळा करा, तासभर करा, काही प्रॉब्लेम येत नाही। तर असं करू नका, कारण कसं तुम्ही सगळे अत्तर वगैरे लावतात त्यामुळे मूर्त्यांना डाग पडतात। तर हे बघू शकता सुंदर आणि छान क्वालिटी आपल्याकडे स्वामींची 11 इंच म्हणजे तुम्ही सर्वांनी माझ्याकडे जी मूर्ती घेतलेली आहे स्वामी समर्थ महाराजांची 11 इंच त्या मूर्तीची फर टोपी आहे। क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का, आणि तुम्हाला मी दाखव। तर बघा आतमध्ये टोचणार नाही, काही नाही, व्यवस्थित काम केले, कारण मोठ्या कामाला जेवढं वेळ लागत नाही तेवढा छोट्या कामाला वेळ लागतोय। आता बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडे शाल तर ऑर्डर केल्या, तर नवरात्रीच्या 9 रंगाच्या शॉल पण तयार होतीलच। त्याचबरोबर बघा हे जे बघताय तुम्ही फर टोप्या खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या फर टोप्या आपल्याकडे उपलब्ध आहेत। ज्या ताईंना हे सुंदर आणि छान क्वालिटीच्या फरच्या टोप्या हव्या आहेत नवरात्रासाठी स्वामींना घालण्यासाठी, त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कारण फर टोप्या भरपूर कालच ताईंचं 80 ताईंचं बुकिंग आहे बरं का फर टोप्यांचे, कारण नवरात्र स्पेशल। ज्या ताईंना नवरात्रीसाठी स्पेशल ही फरची टोपी हवी त्या ताईंनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे, स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअप मेसेज करा। खूप सुंदर आणि छान क्वालिटीची बघा स्वामी समर्थ माऊलींची फरची टोपी, भरपूर ताईंचं बुकिंग आहे नवरात्रासाठी। तर तुम्ही सुद्धा वेळ न वाया घालवता, ज्यांच्याकडे 1 फुटाची फरची जी काही मूर्ती आहे त्याला फर टोपी घालू शकता। तर बघा नवरात्र स्पेशल हे बघू शकता, नवरात्र स्पेशल सुंदर आणि छान क्वालिटीचा कोल्हापूर महालक्ष्मी मातेचा मुकुट, नवरात्र स्पेशल कोल्हापूर महालक्ष्मी मातेचा सुंदर असा मुकुट। ज्या ताईंना नवरात्रासाठी कोल्हापूर महालक्ष्मी मातेचा सुंदरसा मुकुट हवा त्या ताईंनी मला लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट। तर हा तुम्ही बघू शकता, हा जो मुकुट आहे तो चांदीचं म्हणजे ह्याला काय म्हणतात सिल्वर कोटिंग सारखा, म्हणजे चांदीचा कलर कोटिंग नाही बरं का, कलर सारखा आहे, त्याचा कलर सिल्वर आहे। तुम्हाला की ताई चांदीचं कोटिंग आहे असं तुम्ही म्हटल्या होत्या। तर बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा चांदी सारखाच पण चांदी नाहीये बरं का। हे बघा चांदीचा पण आपल्याकडे उपलब्ध होतोय छोट्या महालक्ष्मी मातेचा मुकुट, तो तुम्हाला उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर हा कोल्हापूर महालक्ष्मी मातेचा मुकुट आहे सिल्वरमध्ये, तुम्ही बघू शकता ह्याचं काम किती रेखीव आहे आणि कोरीव आहे हा मुकुट। हे बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट। ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा। त्याच्यामध्ये बघा सुंदर असा गोल्डन कलर, आता कम्पेअर तुम्ही बघू शकता, हा गोल्ड म्हणजे सोन्यासारखा पण सोना नाहीये, गोल्डन सारखा पण गोल्डन नाहीये, कारण कलर आहे तो। तर बघू शकता फिनिशिंग बघा, तुम्हाला जो हवा तो घ्या। आता हा जो आहे तो मुकुट आहे तो छान असा बघा गोल्डन आणि हा सिल्वर कलरमध्ये आहे, कलर कोटिंग नाहीये, कलरमध्ये आहे। तुम्हाला जो आवडतोय अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता, क्वालिटी खूप सुंदर आहे आणि तुम्हाला बॉक्स पॅकिंग येणार आहे, सुंदर अशा बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार आहे। मोजून हे मुकुट आहेत ना जवळपास
सिल्वर जे आहेत 1 2 3 4 5 सिल्वर 1 डझन आहेत आणि गोल्डन आहेत ते 10 आहेत. तुम्हाला जो हवा तो लवकर ऑर्डर करा. नवरात्रीमध्ये मिळावा असं प्रत्येकाला वाटतं, तर लवकर ऑर्डर करायचं आहे, कारण हे स्टॉक आउट होतात खूप लवकर. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. नंतर मिळेल की नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकत नाही. जेव्हा असतो उपलब्ध तेव्हा ऑर्डर करण्याचा प्रयत्न करा. स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. कलशाला घालू शकता. जी साडी तुम्ही घेताय पैठणी, ती साडी सुद्धा घेऊ शकता. आपल्याकडली साडी, जी पैठणी साडी काल मी दाखवली, चुकून त्याची प्राइस कमी सांगितली गेली, कारण एका ताईने मी तुपाच्या डब्याची माहिती सांगत होते आणि चुकून बोलले तुम्हाला 380. पण ती जी साडी आहे प्युअर पैठणी कपडा आहे. त्याच्यामध्ये प्युअर, त्याच्यामध्ये पैठणी आहे, त्याच्यामध्ये येवला आहे आणि त्याच्यामध्ये पेशवा आहे. त्यामुळे ती साडी तुम्हाला 480, 10 रुपये डिस्काउंट 470ला मिळेल. ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच बघा, नवरात्रामध्ये तुम्ही ह्याला मुकुट ह्या कलशाला घालू शकता, नारळाला, आणि त्याला साडी सुद्धा घालू शकता. हे बघा, असा या कलशाला सुंदर असा ह्या जर्मन सिल्वरचा हा मुकुट तुम्हाला घालता येतो. दोरीने बांधायचा आहे मागं. हे बघा, हा कलश आहे अष्टलक्ष्मी कलश, जो की सिल्वर कोटिंगमध्ये आहे. हे बघा, असा कलशाला तुम्हाला सुंदर असा घालता येतो आणि ह्या कलशाला साडी सुद्धा सुंदर अशी घालता येते. तर कालची साडी बघितली, ती कलशाला साडी घालून तुम्ही अष्टलक्ष्मी आणि हा मुकुट सुद्धा तुम्ही कलशाला घालू शकता. खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला सिल्वरच हवा असेल, आता तुम्ही जर सिल्वर कोटिंगचा तांबे घेताय, कलश घेताय, तर सिल्वर कोटिंगचा सुद्धा तुम्ही सेम घेऊ शकता. बघा, हे बघा किती सुंदर दिसतोय कलशाला. स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. सुंदर असा कलशाला तुम्हाला दिसणार आहे. स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मला मेसेज करा. त्याच बघा, अष्टलक्ष्मी जो कलश आहे तो सिल्वर कोटिंगमध्ये आहे आणि ज्या ताईंना हवा सिल्वर कोटिंग त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. 8 लक्ष्मी आहेत आणि हे दिवे हे जे आहेत ते आता मोजून 4 का 5 पीस राहिलेत, कारण काल मी व्हिडिओ जो बनवला त्याच्यामध्ये जवळपास आजची बुकिंग 20 अष्टलक्ष्मी कलशाचे आहेत. हे 4-5 जे आहेत, ज्या ताई सगळ्यात अगोदर ऑर्डर करतील नवरात्रासाठी त्यांनाच हे मिळणार आहे. त्याच्यानंतर येईल की नाही मी सांगू शकत नाही. त्यामुळे ज्या ताईंना जेव्हा जेव्हा पूजा साहित्य जे बघताय तेव्हा हे ऑर्डर करण्याचा प्रयत्न करा. त्याच बघा, हे नैवेद्य बाऊल कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितले असाल. हे सुद्धा सिल्वर कोटिंगमध्ये आहेत. चांदी सुद्धा काळी पडते बरं का ताईंना, तुम्ही अनुभव घेतला असेल. पण ह्याला आपल्याला चांगल्या कॅरीबॅगमध्ये ठेवायचं आहे. त्यासोबत तुम्हाला पावडर, जी कोलगेट पावडर असते ना, त्यांनी घासायचं आहे, बाकी कशानेच घासायचं नाही, कोलगेट पावडरनी. तर हे नैवेद्य बाऊल आहे. तुम्ही बघू शकता खाली असे सुंदरसे हत्ती सुद्धा आहेत. तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता नैवेद्यासाठी. त्याच बघा, जर्मन सिल्वरमध्ये हे बघा सुंदर असा हा सुद्धा कलश आपल्याकडे उपलब्ध आहे. हा जर्मन सिल्वरमध्ये आहे. पानवेलीचं डिझाईन आहे आणि हा खूप टिकाऊ आणि चांगला आहे. तुम्ही ह्याला सुद्धा असा मुकुट लावू शकता. ह्या कलशाला सुद्धा तुम्हाला मुकुट लावता येतो. ज्या ताईंना हा कलश आणि हा मुकुट हवा त्या ताईंनी लवकरात लवकर मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा, कोल्हापूर महालक्ष्मी आईचा हा मुकुट आहे आणि खूप क्वालिटी छान आहे आणि मोजून एवढे कमी आहेत. ज्या ताई पहिलं बुकिंग करतील लवकरात लवकर त्यांनाच हा नवरात्रीसाठी मिळणार आहे. स्टॉक आउट झाल्यानंतर म्हणू नका की ताई आम्हालाही घ्यायचा होता आणि तुमच्याकडे अवेलेबल नाही, तर व्हिडिओ का केला, असे पण कंप्लेंट असतात. म्हणजे आजचा व्हिडिओ जो असतो ना पूजा साहित्याचा, तो 2 महिन्यांनी 6 महिन्यांनी. एक तर ताई आहे की तिने माझा 8-9 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ बघितलाय आणि आज मला म्हणतात की नसतंच तर व्हिडिओ करताच का. आता तुम्ही सांगा की 8 महिन्यापूर्वी जे पूजा साहित्य मिळतं ते पुन्हा मिळेल ह्याची गॅरंटी नसते, कारण मार्केटमध्ये भरपूर नवीन काही येत असतं आणि त्यांना तेच हवंय असं होत नाही. जेव्हा व्हिडिओ बघता तेव्हाच तुम्ही ऑर्डर करत जा. 8 दिवस 4 दिवसांनी ऑर्डर केलं तरी मिळू शकतं, पण 2-2 महिन्यांनी ऑर्डर करून तुम्हाला हे हवं ते मिळणं खूप कठीण आहे आणि अशक्य आहे माझ्यासाठी. त्यामुळे ज्या ताईंना जेव्हा पूजा साहित्य आवडतं अगदी तेव्हा ऑर्डर करायचं आहे. तर सुंदर असा मुकुट ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर बघा, तुळजाभवानी मातेची छोटीशी मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. बऱ्याचशाच ताईंना तुळजाभवानी मातेची एकदम छोटी मूर्ती हवी होती, साईज छोटा हवा होता. तर ह्याच्यामध्ये बघू शकता, तुम्हाला मी साईज दाखवते. ह्या दोन्ही साईज उपलब्ध आहेत. छोटी सुद्धा आहे, अगदी ही 2 इंचाची असेल, 1.5-2 इंचाची. आणि तुम्ही दुसरी बघताय ती जवळपास 3 इंचाची असावी. 3 इंच आणि 2 इंच अशा ह्या 2 आपल्याकडे मूर्त्या तुळजाभवानी मातेच्या उपलब्ध आहेत. जी तुम्हाला मूर्ती आवडते अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता. नवरात्रामध्ये प्राणप्रतिष्ठा ज्यांना करायची आहे कुलस्वामिनींची आणि अजून काही मूर्ती हवी असतील, कोल्हापूर महालक्ष्मी, मांडरची काळूबाई,
तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचे तसं, मग तुम्हाला आम्ही बनवून देऊ, नसेल तर बनवून देऊ. तर भरपूर मूर्त्या सुद्धा उपलब्ध आहेत. मांढरची देवी, त्यासोबत तुळजाभवानी मातेच्या मूर्त्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या ताईंना हव्या, अन्नपूर्णा, विष्णू लक्ष्मी, त्या मूर्त्या मिळतील. महालक्ष्मी कोल्हापूरची. फक्त व्हॉट्सअप मेसेज करायला विसरू नका, कारण काय होतं, तुम्ही मेसेज केला तर आम्हाला कळतं की तुम्हाला ह्या मूर्त्या हव्या आहेत. तर स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा तुळजाभवानी माताच्या साईज मूर्तीमध्ये. त्यात बघा कोल्हापूर महालक्ष्मी माता मूर्ती. आता नवरात्रामध्ये कोल्हापूर महालक्ष्मी आईची सुद्धा पूजा किंवा प्राणप्रतिष्ठा भरपूर ताई करतायत. तर मागच्या वर्षी जवळपास कोल्हापूर महालक्ष्मीच्या मूर्त्या आमच्याकडून जास्त नाही पण 300 क्वांटिटीमध्ये सेल झाल्या होत्या, घेतल्या होत्या भरपूर ताईंनी. कारण बऱ्याचशाच ताई वाट बघतायत कशाची, की नवरात्राची नवीन मूर्ती घ्यायची आहे ताई, प्राणप्रतिष्ठा करायची. पण बऱ्याच ताईंचं काय असतं की ताई आम्ही नवरात्रामध्येच माता लक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा करू, असं भरपूर ताईंचं असतं. तरी कमान असणारी कोल्हापूर महालक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे नवरात्रासाठी. ज्या ताईंना कोल्हापूर महालक्ष्मी सेवा करता त्यांनी नक्की ऑर्डर करा. माता लक्ष्मी उभ्या रूपात असावी की नसावी हे माता लक्ष्मी आपल्याला सांगत नाही, शेवटी आपला भाव आणि श्रद्धा महत्वाची असते ताईंनो. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही सुद्धा ही मूर्ती ऑर्डर करा. मातेच्या साईजचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. तुम्हाला जी मूर्ती हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअप मेसेज करा. हे बघा दोन्ही साईजमध्ये तुळजाभवानी मातेच्या सुंदर अशा मूर्त्या उपलब्ध आहेत. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. भरपूर ताईंना साईज बघायचं असं तुम्ही बघू शकता साईज. आणि खूप सुंदर अशा तुळजाभवानी मातेच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या ताई धनलक्ष्मी कुंचन सेवा करतायत त्या ताईंनी त्या दिवशी विष्णू माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची. किती वेळ लागतो? ओम श्री विष्णवे नम, ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम, 11 वेळा मंत्र म्हणा. पंचामृत, दूध कच्चं किंवा कोमट पाण्याने माता लक्ष्मीला विष्णूला अभिषेक घालायचं. विष्णू तुळस व्हायची, विष्णू पिवळं फुल व्हायचं आणि माता लक्ष्मीला तुम्हाला गुलाब किंवा गजरा सुगंधी व्हायचा. माता लक्ष्मीला गुलाब अत्तर आणि भगवान विष्णूला केवढा अत्तर लावायचंय. आणि ही सेवा सुद्धा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवा करणार तेव्हा करायची. तर माता लक्ष्मीला लावायचे तुम्हाला गुलाबाचं अत्तर. हे बघा आपल्याकडलं हे ओरिजिनल गुलाब अत्तर मिळतं. तर माता लक्ष्मीला तुम्हाला गुलाबच अत्तर लावायचं आहे आणि भगवान विष्णूंना केवढा अत्तर. तर बघू शकता आपल्याकडलं हे गुलाबाचं अत्तर आहे. ओरिजिनल गुलाब अत्तर आपल्याकडे मिळतं. आणि माता लक्ष्मीला गुलाबच लावायचा किंवा मोगरा, त्यांना फार प्रिय आहे गुलाब अत्तर आणि मोगरा अत्तर. त्याबरोबर बघा विष्णूंना तुम्ही कोणतं मोगऱ्याचं लावायचंय किंवा केवडा. आता हे विष्णूंचं केवढा अत्तर आहे. तर हे 2 अत्तर ह्या माता लक्ष्मीच्या आणि विष्णूंच्या सेवेसाठी तुम्हाला लावायचे आहेत. त्यासोबत माता लक्ष्मीला प्रिय असणारा मोगरा सुद्धा तुम्ही लावू शकता. हे 3 अत्तर तुमच्या धनलक्ष्मी कुंचन सेवेमध्ये असायलाच पाहिजेत. जेव्हा धनलक्ष्मी कुंचन सेवा करताय तर एवढ्या सगळ्या मनोभावी सेवा करताय तर देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी हे 3 अत्तर तुम्ही नक्की देवपूजेमध्ये ठेवा. गुलाब, केवडा आणि मोगरा. त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीची मंत्र पुष्पांजली. ज्या ताईंचं पती पत्नींचं आपसातमध्ये भरपूरसे नातेसंबंध चांगले नाहीत किंवा पटत नाही त्या ताईंनी ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः या मंत्राचं पठण करून माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. तर बघा ज्या ताई मांढरची काळूबाईची भक्ती करतात, नवरात्र येते, मांढरच्या काळूबाईची मूर्तीची पूजा करता, प्राणप्रतिष्ठा करता आणि मांढरच्या काळूबाई म्हणजे आईची जी पूजा विधिवत करतात, आईसाहेबांचा आशीर्वाद सर्वांनाच मिळतो कारण ते आई आहेत आपल्या. ज्या ताई मांढरच्या काळूबाईची भक्ती करतात, मांढरच्या काळूबाईच्या भक्त आहेत किंवा त्या त्यांची खूप मनोभावे सेवा करतात त्या ताईंसाठी मांढरच्या काळूबाईची बघा रेखीव कोरीव साक्षात आईसाहेब डोळे बघा त्यांचे. ज्या ताई मांढरच्या काळूबाईची भक्ती करतायत आईसाहेबांची त्यांनी सुद्धा नवरात्रामध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठा करायला शुभ दिवस आहे. तर नवरात्रामध्येच देवी देवतांची प्राणप्रतिष्ठा केलेली चांगली असते. पण आता तुमच्या नशिबाने नवरात्र आलाय आणि तुम्ही स्वामी मूर्ती आर्ट सोबत जोडले गेलाय. स्वामी मूर्ती आर्टमध्ये काही मिळत नाही असं काहीच नाहीये, सगळं काही मिळतं. तर तुम्ही लवकरात लवकर या सुंदरशा मूर्ती ऑर्डर करायच्या आहेत. त्याचबरोबर बघा जर्मन सिल्वरमध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती ही पंचधातूमध्ये भरपूर ताईंनी आपल्याकडे घेतली आणि बनवून दिली होती. पण सध्या भरपूर ताईंची रिक्वायरमेंट आहे की ताई जर्मन सिल्वर, कारण सिल्वर घेणं चांदी घेणं प्रत्येकाला शक्य नसतं आणि फिनिशिंग चांगली आहे बरं का, त्याला फक्त कोलगेटने वगैरे स्वच्छ करायची. तर जर्मन सिल्वरमध्ये माता लक्ष्मी बघा हातामध्ये कमळ घेतलेले आहेत दोन्ही, तुम्ही बघू शकता. क्वालिटी 1 नंबर आहे मूर्तीची आणि हसरी आहे. आता तुम्ही बघितली, तुम्ही त्या दिवशी बघितले असेल गणपती बाप्पाचा आणि माता लक्ष्मीचा मी अभिषेक केलाय आणि तुम्ही डिस्क्रिप्शन ताईनू चेक करत जा ह्यांचा अभिषेक, ह्यांची सेवा कशी करावी हे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते. पण तुम्ही चेक करत नाही डिस्क्रिप्शन, तर डिस्क्रिप्शन चेक केल्याने तुम्हाला भरपूरशा पूजा लिंकला क्लिक करायचं डायरेक्ट व्हिडिओ येतो. तर ह्यांचा अभिषेक मी कसा केला, ह्यांची विधिवत पूजा कशी केली तर तुम्हाला ती आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. जर्मन सिल्वरमध्ये माता लक्ष्मी सुंदर बघा किती नक्षीकाम सुंदर केले पाटाला, तुम्ही बघू शकता. हे बघा केस बिस कोरीवपणा बघा आईसाहेबांचा, कमळाची फुलं अलंकार खूप सुंदर असा कोरीवपणा आहे या मूर्तीला.
ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. ह्यांची सुद्धा मी सेवा केली. तर ही जी मूर्ती आहे ही कोल्हापूरला ताईंकडे जाणार आहे. विद्या खामकर ताई, कोल्हापूर. तर त्यांची ही मूर्ती आहे आणि त्यांची बहीण आहे बरं का, भारती गायकवाड. त्या राहतात पेटनाका इस्लामपूरमध्ये. तर ह्या त्या बहिणीच्या 2 मूर्ती आहेत. सकाळीच मी आणि वंदना काकूनी विधिवत यांची पूजा अभिषेक केला. कारण कसं होतं ताईंनो, प्रत्येक वेळेस मला व्हिडिओ काढणं शक्य होत नाही. जेव्हा मी माझ्या घरची पूजा करते तेव्हा ज्यांची इच्छा असते शीतलताई तुझ्या हातून अभिषेक पूजा करून दे, तेव्हा मी नक्की माझ्या पूजेमध्ये, कारण वेळ लागत नाही, 10-15 मिनिटाची सेवा असते, पण मी विधिवत पूजा करून पाठवते. तर या बहिणी दोन्हींची पूजाची मूर्ती आहे बरं का. आता उद्या डिस्पॅचिंग होईल, कारण मला शॉपवरती यायला 7 वाजले, कारण मी आज जरा घरी होते कामानिमित्त. त्यामुळे मी येताना घेऊन आले पूजा करून. तर उद्या म्हणजे उद्या रविवार आहे, म्हणजे सोमवारी ताई तुमच्या, तर ताई तुम्ही मेसेज पण केला होता की ताई पूजा केली, मला फोटो पाठवला, पण तुम्हीच डिस्पॅच नाही केलं. तर ताई आज शनिवार आहे, उद्या कुरिअर वेअरहाऊसला पडतात, त्यामुळे रविवारचं कुरिअर ऑफिस बंद असतं. तर तुम्हाला आता डायरेक्ट ही मूर्ती मी डिस्पॅच सोमवारी करेल आणि तुम्हाला बघा गुरुवारी काय शुक्रवारी माता लक्ष्मी तुमच्या घरी असतील आणि तुम्ही त्या दिवशी त्यांचं छान असं फुलं टाकून, जेव्हा माता लक्ष्मीची मूर्ती घेता ना ताई, तेव्हा तुम्ही थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून आईसाहेबाचं ऑप्शन करून घरामध्ये घ्या. कारण ती लक्ष्मी आहे, आपल्या घरामध्ये धन, दौलत, ऐश्वर्य, चांगलं आरोग्य घेऊन येत असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीचा गृहप्रवेश करतेला व्हिडिओ बनवा आणि मला पाठवा. चॅनलवरती आपण टाकू आणि कायमस्वरूपी तुमची सेवा आयुष्यभर माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. तर या सुंदरशा ताईंच्या मूर्ती आहेत, कशा वाटल्या सांगा. आणि ताई सुद्धा छानसा भेटल्यानंतर व्हिडिओ पाठवतील. तर कमळ आसनावरती विराजमान असणारी सुंदर अशी बघा माता लक्ष्मीची मूर्ती आहे. कोरीवपणा बघू शकता या मूर्तीचा. आणि 10-15 वर्ष ही मूर्ती अशी छान सेवा करू शकता. 20 वर्ष सुद्धा एवढी जड आणि चांगल्या क्वालिटीच्या मूर्ती आपल्याकडे मिळतात. ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच बघा सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती. हे बघा सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती, खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे. बऱ्याचशाच ताईंना अन्नपूर्णा मातेची मूर्ती हवी होती, तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती सध्या उपलब्ध आहे. ज्या ताईंना ही सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती हवी त्या ताईंनी मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. क्वालिटी 1 नंबर. प्राईससाठी मेसेज करावाच लागतो आम्हाला व्हॉट्सअपला, कारण शिपिंग असतं, कुरिअर असतं. प्राईसवरून भरपूरसा इश्यू होतो. काही निगेटिव्ह लोक आहेत, आपल्याकडे जर एखादी वस्तू आपण 400 देत असेल तर ते सांगतात कमेंटमधून 100ला मिळते. म्हणजे काही निगेटिव्ह लोक आहेत ना, ते सगळ्यांना डिस्टर्ब करून ठेवतात. त्यामुळं प्राइस मेन्शन करत नाही. अजून एक त्याच्या पाठीमागे मोठं रिझन आहे, ते म्हणजे तुमच्या एरियावरती कुरिअरच्या डिपेंड करतात. त्यामुळे तुम्हाला चार्ज हा म्हणजे लगेच सांगितलं जात नाही. पण तुम्ही मेसेज केला, जी वस्तू हवी त्याचा स्क्रीनशॉट पाठवला की आमच्याकडून आमची टीम तुम्हाला रिप्लाय करते. तर बघा आता तुम्हाला ह्याच्यामध्ये उठून रत्न दिसणार नाहीत. तर हे धनलक्ष्मी कुंचन सेवा मी मनापासून सांगते बरं का तुम्हाला आज, आणि स्वामींना स्मरून सांगते. ज्या ताई कुंचन सेवा करतायत आणि माता लक्ष्मीच्या साक्षीने तुम्हाला सांगते, त्या ताईंच्या आयुष्यामधली आर्थिक अडचण भरपूर दूर झाल्या. तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरती रिव्ह्यू त्यांचे व्हिडिओ बघा. कारण कसं असतं, अनुभव आल्याशिवाय कोणीही व्हिडिओ किंवा रिव्ह्यू देत नाही. कारण ह्या सेवेने तुमचं जे काही कर्ज झालेलं आहे ते कमी होतं आणि कर्ज तुमचं कमी होऊन तुम्हाला माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो. व्यवसाय उद्योगमध्ये तुम्हाला कसलं आहे ते साडीचा पदर आहे बरं का लाल कलरच्या. व्यवसाय उद्योगमध्ये तुम्हाला भरपूर बरकत आणि यश द्यायचं काम ही सेवा करते. त्याचबरोबर तुमची अडलेली कामं, अडकलेले पैसे किंवा स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण, घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर, अखंड लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होते. आणि मी माझ्या हातून सिद्ध करून देते. कारण ज्यांनी माझ्याकडून कुंचन घेतला त्यांना अनुभव आला नाही असं झालं नाहीये. कारण घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. तर बघा कुंचन सेवेसाठी बघा आपल्याकडे चांदीचा कुंचन सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर बघा पितळेचा कुंचन सुद्धा आहे. तर एका ताईंचा मी शोभा ताईंचा दाखवणार आहे. तर आपल्याकडला कुंचन आहे तो मॅन्युफॅक्चर आपलं स्वतःच आहे. तुम्ही बघू शकता स्वामी मूर्ती आर्ट असा शिक्का आपण त्याच्यावर मारलाय. कारण हा मार्केटमध्ये कॉपी खूप होते. कारण आपल्याकडनं सेवा शिकता, आपलंच बघता आणि आपलीच बदनामी करता अशी सुद्धा लोक मार्केटमध्ये खूप भरलेत. आपल्याच आयडिया कॉपी करतात, सगळं व्हिडिओ बोलणं सगळं कॉपी आपलं करतात ती लोक. त्यामुळे प्रत्येक प्रोडक्टवरती आपला असा शिक्का असतो. आणि त्याचबरोबर बघा अखंड आहे, कुठेही जॉईंट नाहीये. कारण आम्ही हा अखंड बनवून घेतलाय आणि आपल्याकडेच हा कुंचन मिळतो. तर बघा 1 रुपयाची नाणी लक्ष्मी माता, दोन्ही साईडला गजात लक्ष्मी, शंख, चक्र, नाम असे शुभचिन्ह सुद्धा या कुंचनवरती आहेत. आणि कुंचन सेवा माझ्यापासूनच शिकले सगळे. कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मराठीमध्ये धनलक्ष्मी कुंचन सेवा ही मी सांगितली आणि माता लक्ष्मीचा मंत्र हा माझ्याकडचा सिद्ध आहे. त्या मंत्राचा मला स्वतःलाही अनुभव येतो आणि बऱ्याच ताईंना सुद्धा माझा अनुभव येतो, त्या सुद्धा कमेंट करतील. तर असा धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला पितळेचा सुद्धा आपल्याकडे मिळतो. त्याचबरोबर बघा चांदीचा आहे. आता हा छोटा साईज आहे, हा
जवळपास काहीतरी 2 का 2.5 इंचाचा आहे छोटासा, ह्याच्यामध्ये 3.5 इंचाचा पण आहे. तर हा कुंचन चांदीचा सुद्धा आपल्याकडे मिळतो बघा. शंख चक्र नाम शुद्ध प्युअर चांदी आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. तर हा चांदीचा कुंचन आहे. तर त्या सेवेसाठी लागणार आहे बघा, तुम्हाला मी दाखवते. कारण कसं आहे, चांदी लक्ष्मी मातेला प्रिय आहेच. आपण आपल्या स्वतःसाठी कसं, आजकाल कोणाला पैसे नाही असं काही नाहीये, परिस्थिती नाही असं काही नाहीये. कारण सगळ्यांकडे सगळा मोबाईल म्हटलं तर एक 20-10 हजाराचा मोबाईल सुद्धा प्रत्येकाकडे बघायला मिळतो. त्यामुळे चांदीच्या वस्तू घेऊन सेवा केली तर तुम्हाला सुद्धा ह्याचा लाभ होतो. तर बघू शकता, ही सेवेसाठी मी गुंज घेतलेले आहेत. हे बघा, सेवेसाठी मी गुंज घेतलेले आहेत. तर हा धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडला चांदीचा आहे. तर सेवेसाठी बघा मी गुंज घेतलेले आहेत. तर तुम्हाला एकूण गुंज बघा 7 घ्यायचे आहेत किंवा 11 गुंज, किंवा तुम्ही अगदी 2 गुंज 5 गुंज असे घेऊ शकता. तर बघा मी ही अशा 11 गुंज घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 गुंज तुम्हाला घ्यायचे आहेत. हे गुंज झाले. त्याचबरोबर बघा लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्हाला काय करायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत. आता ह्या अक्षताच्या तुम्ही बघताय त्याची क्वांटिटी अक्षताची 11 असावी, 108 असावी. आणि एका ताईंनी बघा 108 घेतलेत, कारण त्यांना जास्त क्वांटिटीमध्ये त्यांनी सामान घेतले. तर त्यांचं नाव आहे रुपाली बगदे असं नाव आहे ताईंचं. आणि ताई आहेत त्या हैदराबादच्या आहेत. त्यासोबत तुम्ही बघू शकता तुम्हाला लवंगा सुद्धा घ्यायच्या आहेत. आता ह्या लवंगा ज्या तुम्ही बघताय, ह्या लवंगा तुम्ही 2, 7 किंवा 11 क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी बघा तुम्ही लवंगा घेतलेल्या आहेत. तुम्ही ताटामध्ये बघू शकता. हे बघा अशा लवंगा आहेत. त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी कुंचनसाठी तुम्हाला एक चांदीचं हळकुंड घ्यायचं आहे. हे बघा असं चांदीचं एक हळकुंड आहे. हे बघू शकता, चांदी आहे बरं का. हे तुम्हाला कोलगेटने चांगला ब्रश, एखादा देवाचे सामान साहित्य वॉश करायला ठेवू शकता. तुम्ही चांदीच्या ह्या हळकुंडाला ब्रशनं किंवा कोलगेटने सुद्धा घासू शकता. आणि ब्रश हा मऊ असावा, जो देवपूजेचा पण मिळतो मार्केटमध्ये. त्याचबरोबर बघा हा सुंदर असं बघू शकता पारिजातक फूल 2 घ्या, 1 घ्या. भगवान विष्णूला प्रिय, कारण विष्णू लक्ष्मी आपण सेवा करणार आहे. हे पारिजातक फूल. त्याचबरोबर बघा चांदीचं कमळ फूल. आता चांदीची कमळ फूल मोठं पण आहे, छोटं पण आहे. हे बघा हे कमळाचं चांदीचं फूल आहे. एक तुम्हाला सेवेसाठी घ्यायचं आहे चांदीचं कमळाचं फूल. त्याचबरोबर मोती, माता लक्ष्मीला प्रिय असणारा खूप मोठा माता लक्ष्मीचा अलंकार आहे तो. तर मोती, तुम्ही जे मोती आहेत ते तुम्ही 10, 11, 21, 108 क्वांटिटीमध्ये घ्या. कारण इच्छापूर्ती मी मोत्याची सेवा सांगितली. 108 मोती तुम्हाला उत्तर कोपऱ्यात चांदीच्या वाटीमध्ये ठेवायचे आहेत. तर हे झाले मोती धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. त्याचबरोबर बघा गुंज किती क्वांटिटीमध्ये घ्यावे. गुंज तुम्ही बघा 11 घ्या, 7 घ्या किंवा 108 घ्या किंवा 2 घ्या. गुंज हे लक्ष्मी प्रतीक, लक्ष्मी आकर्षित करते, लक्ष्मी कारक आहे. तर आता हे गुंज तुम्ही घेतले धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. त्याचबरोबर बघा सगळी फुलं झाली. तर आता एक जास्वंदाचं पण फूल घ्यायचं आहे गणपती बाप्पासाठी, कारण माता लक्ष्मीचा पुत्र गणपती बाप्पा आहे. त्यामुळे जास्वंद फूल, हे जास्वंद फूलसुद्धा तुम्हाला एक घ्यायचं आहे. त्याचबरोबर ज्या ताईंना विष्णू लक्ष्मींची पण सेवा करायची, मूर्ती नाहीये पण चांदीची विष्णू लक्ष्मी घेणं शक्य होत नाही, किंवा ज्यांना संतान प्राप्ती हवी त्यांनी विष्णू लक्ष्मी माता बघायच्या. विष्णू आहे, लक्ष्मीची प्रतिमा आहे आणि साईडला शंखचक्र नाम चिन्ह आहे. तर ही विष्णू लक्ष्मी तुळस आहे. ही पण ज्या ताईंना विष्णू लक्ष्मी तुळस हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. ही झाली विष्णू लक्ष्मी तुळस. कंपल्सरी घ्यावं असं काही नाहीये ताईंना, ज्यांना जे घ्यायचं ते घेऊ शकता, कारण मी जबरदस्ती कधीच करत नाही. शेवटी कसं असतं की शेवटी तुमचा इच्छा आणि तुमची श्रद्धा. त्याचबरोबर बघा कमळाचं फूल आपल्याकडे बघू शकता. मी कमळाचं फूल गणपती बाप्पासाठी आणलं होतं. तर हे कमळाचं फूल कलरमध्ये आहे, खूप सुंदर आहे बरं का. हे सुद्धा तुम्ही कुंचन सेवेसाठी घेऊ शकता. खूप सुंदर छान क्वालिटीचे कमळाचं फूल आपल्याकडे मिळतं. बऱ्याच ताईंचा नवस असतो, तर नवससाठी सुद्धा बऱ्याचशा ताई घेतात. त्याच्यामध्ये अजून एक साईज आहे बघा मीडियम. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कमळ आहे ते सुद्धा मिळेल, पण सध्या सगळ्यात छोटं हे बघा, सगळ्यात छोटं कमळ धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा साईज सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. सुंदर असं बघा कमळाचं फूल. एवढी कमळाची फुलं आहेत. त्याच्यामध्ये बघा तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विष्णूंचे हे गोमती चक्र, विष्णू भगवानांचं चक्र आहे. त्याचबरोबर पिवळ्या कवड्या तुम्हाला 2 घ्यायच्या आहेत ह्या सेवेसाठी. ब्राऊन कवड्या तुम्ही 2 घ्या, 7 घ्या किंवा 11 घ्या, तुम्हाला जसं शक्य आहे. आता या चांदीच्या कुंचनमध्ये सगळी रत्न आणि थोडेफार तांदूळ बसतात, कारण छोटा आहे ना. त्यामुळे तुम्हाला जर चांदीच्याच कुंचन सेवा करायची तर एक चांदीचा आणि एक पितळेचा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आणि तसा चालतो.
त्याच बघा गणपती बाप्पासाठी मोदक भरपूर ताईंनी गणपती बाप्पाला हा मोदक प्रत्येक चतुर्थीला काय करायचं, कॅरी बॅगमध्ये तुम्हाला मी दाखवते. प्रत्येक चतुर्थीला अथर्वशीर्ष म्हणून गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आणि त्याच्यामध्ये बघा हा चांदीचा मोदक असा ठेवून द्यायचा आहे कॅरी बॅगमध्ये. कोलगेटने वॉश करायचा आहे. तर हा चांदीचा मोदकसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. कारण भरपूर ताईंनी गौरी गणपतीमध्ये तुम्ही नवस जर बोलला असता तर मी नवस बोलले, पण मला गणपती बाप्पाला जाणं झालं नाही आहे. कारण आपला खूप बिझी माझं शेड्यूल होतं, त्यामुळे मी गणपती बाप्पाला ज्या नवस बोलले तिथंपर्यंत जाणं झालं नाही आहे. पण जेव्हा जाईल तेव्हा एक हे जास्वंदाचं फूल बाप्पांसाठी आणि हे एक मोदक मी नक्की घेऊन जाणार आहे. तुम्हाला तेव्हा व्हिडिओसुद्धा दिसेल. कारण गणपती बाप्पा पुण्यातला नाही आहे, नवससुद्धा कुठं केलं आहे ते सुद्धा कळेल. पूर्ण झालेलं आहे माझा नवस. तर चांदीचे सगळे वस्तू आम्ही हे तुम्हाला बॅग देतो. ह्याच्यामध्ये पूजा झाली की उत्तर पूजा करून पोटलीमध्ये ठेवायची आहे. तर आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी एक पोटली मिळते बघा, येल्लो कलरची. बघा अशी येल्लो कलरची एक पोटली तुम्हाला आमच्याकडून मिळते. तर तुमची पूजा झाली की ह्या पोटलीमध्ये सगळं साहित्य ठेवायचं आहे, हे कॅरी बॅगमध्ये पॅक करून. म्हणजे जसं आहे तसं राहतं बरं का ताईंनो. काळजी घ्या. तुम्ही नैवेद्य भात बनवताना अक्षदा मोती त्याच्यामध्ये कोणाच्या पोटामध्ये जाऊ नये ह्याची काळजी घ्या. किंवा तो तांदूळ तुम्ही नदीला सुद्धा सोडू शकता किंवा तुम्ही पक्ष्यांना सुद्धा खाऊ घालू शकता. हे बघा अशी पोटली आपल्याकडे मिळते. पोटली मोठी आहे बरं का, ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते का बघा नीट. ह्या पोटलीमध्ये तुम्हाला हे सगळं साहित्य ठेवायचं आहे. ही पोटली तुम्हाला मिळते धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. ह्याची प्राईस वेगळी आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर ही अशी पोटलीमध्ये तुम्हाला हे सगळं धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य ठेवायचं आहे. त्याचबरोबर बघा अजून एक गोष्ट, ह्याच्यामध्ये तुम्हाला 11 बांगड्या लागतात. 11 हिरव्या 11 पिवळ्या. हे बघा मी जे थोडं दाखवते, जागा कमी पडते. अकरा बांगड्या म्हणजे एकूण ह्या सगळ्या बांगड्या मिळून पूर्णपणे 33 बांगड्या होतात. आणि हिरव्या आहेत माता लक्ष्मीच्या. तर ह्या माता लक्ष्मीची धनलक्ष्मी कुंचनची सेवा झाली. त्याच्यामध्ये तुम्ही अशी चांदीची लक्ष्मी किंवा विष्णू लक्ष्मी सुद्धा तुम्ही ह्या सेवेमध्ये ठेवू शकता. तर अशी माता लक्ष्मीची सेवा आहे. तुम्ही बघितली चांदीचे सुद्धा सगळे रत्न आहेत. त्याचबरोबर चांदीचा कुंचन सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतोय. ज्या ताईंना हे पूजा साहित्य हवं त्या ताईंनी मला लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे दिलेल्या नंबरवरती. कारण भरपूर ताईंना चांदीचं कुंचन हवं आहे, पण स्टॉक आउट झाल्यानंतरच तुम्ही म्हणता आम्हाला ताई हवं आहे. तर अशी सुंदरशी कुंचन सेवा आहे. ज्या ताईंना ही कुंचन सेवा करायची त्या ताईंनी स्वामी मूर्ती आर्टला लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर अशी कुंचन सेवा तुम्ही सुद्धा बुक करायची आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान वाटतंय हे सगळे रत्न बघून. कारण कसं आहे तुम्हाला हा सेट मिळतोय आणि लिस्ट आहे आमच्याकडे. पण सगळं ज्यांना मोठं कमळ हवं तरी तसं मेन्शन करा की शीतलताई मला मोठंच कमळ हवं आहे. ज्यांना छोटं कमळ हवं आहे त्यांनी त्या लिस्टमध्ये आहे छोटं कमळ, लिस्टमधलं छोटं कमळ आहे. पण ज्यांना मोठं हवं त्यांनी तसा मेसेज करायचा आहे. त्यासोबत ज्यांना हा मोदक हवा आहे सुंदर असा बाप्पासाठी, प्रत्येक चतुर्थीला बाप्पाला तुम्ही ठेवू शकता पूजाविधी करताना. त्याचबरोबर हे जे कलरचं कमळाचं फूल आहे चांदीचंच आहे हे सुद्धा तुम्हाला मिळेल. त्यासोबत बघा हळकुंड तुम्ही आत्ताच बघितलं, हळकुंड सुद्धा आहे. आणि अजून एक गोष्ट राहिली आहे माझ्याकडून ती म्हणजे आपलं श्रीयंत्र, सॉरी ते आपल्याकडं श्रीफळ मिळतं. श्रीफळ एक आपल्याकडे आहे. ते श्रीफळ पण तुम्हाला माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये ठेवायचं आहे. तर हे श्रीफळ मला सेवेमध्ये विसरले, चांदीचं श्रीफळ सुद्धा आपल्याकडे मिळतं. तर एक श्रीफळ आहे तुम्ही बघताय, दिसते का तुम्हाला, हे सुंदर असं श्रीफळ आहे. ह्याच्यावरती बघा स्वस्तिक काढलेलं आहे आणि शुभचिन्ह आहे. तर हे श्रीफळ सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर असंही बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेचं सगळं पूजासाठी तुम्ही बघू शकता. माता लक्ष्मीची फ्रेम, धनलक्ष्मी कुंचन, मोती, त्यासोबत बघा पोवळा, कमळाचं फूल, कवड्या, गोमती चक्र, 3 कलरच्या हिरव्या पिवळ्या लाल बांगड्या 11 म्हणजे एकूण 33 बांगड्या, चांदीच्या अक्षदा, पोवळा, पारिजातक फूल, लवंगा, त्यासोबत कमळाचं फूल, उधळायचं फूल, त्यासोबत जास्वंद फूल, विष्णू लक्ष्मी, तुळस. हे बघा
खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे पूजा साहित्य आपल्याकडे मिळते. ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच बघा भगवान विष्णू व्यंकटेश्वर बालाजी आणि भगवान विष्णूला प्रिय असणारा गोविंद पानविडा हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. बऱ्याच ताईंनी हा गोविंद पानविडा आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे. ज्या ताईंना हा गोविंद पानविडा हवा त्यांनी सुद्धा मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा गोविंद पानविडा आपल्याकडे मिळतो. त्यासोबत बघा विष्णूंचं पहिलं पाऊल जे की गया गावामध्ये पडलं होतं, भरपूर ताईंनी ऑर्डर केले. ह्यासोबत कोल्हापूर महालक्ष्मी मातेचा फोटोसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना विष्णूंचं पहिलं पाऊल गया गावात पडलं होतं ते हवं, ह्याच्यावर सगळे शुभचिन्ह आहेत चांदीमध्ये, त्या ताईंनी सुद्धा मला लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. विष्णूंचं पहिलं पाऊल. त्याचबरोबर बघा आपल्याकडे सुंदर अशी कोल्हापूर महालक्ष्मी मातेची पाऊलं सुद्धा मिळतात आणि स्वस्तिक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला कॅरी बॅगमध्ये ठेवायचं आहे मोदक आणि दुर्वा. ह्या चांदीच्या दुर्वा सुद्धा आपल्याला आहे. धनलक्ष्मी कुंचन सेवा वेगळी, मोदक आणि ह्या दुर्वा ह्या गणपती बाप्पाचा आहे. बाकी हे धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य आहे. तर सुंदर अशा बघा बाप्पांसाठी आपल्याकडे दुर्वा सुद्धा उपलब्ध आहेत चांदीमध्ये. ज्या ताईंना हव्या त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा नवीन वास्तू नवीन घर घेतलंय त्या घराला लावण्यासाठी आपल्याकडे स्वस्तिकाची सुद्धा पाऊलाची आणि स्वस्तिकची जोडी मिळते. तुम्हाला मी दाखवते थोडक्यात. तरी बघू शकता असे सुंदर असे पाऊलं आहेत आपल्याकडले आणि ह्याच्यामध्ये तुम्ही स्वस्तिक सुद्धा लावू शकता दरवाजाला. हे बघा तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला 4 पाऊलं आणि 1 स्वस्तिक घ्यावं लागतं दरवाजासाठी लावण्यासाठी. 4 पाऊलं आणि 2 स्वस्तिक, 1 नाही 2 स्वस्तिक. तर बघा ह्या अशा जोड्या आहेत ज्या की तुम्ही तुमच्या नवीन वास्तूमध्ये नवीन हुंबऱ्याला तुम्ही लावू शकता. 4 पाऊलं आणि तुम्हाला हे 2 स्वस्तिक घ्यावे लागतात. एकूण बघा पाऊलांच्या 2 जोड्या आणि स्वस्तिक 2 तुम्हाला घ्यावे लागतात. ज्या ताईंचं नवीन घर आहे किंवा ज्या ताईंना हुंबऱ्याला लावायचे आहेत नवरात्रामध्ये त्या ताईंनी हे सुंदरसे पाऊलं ऑर्डर केले तरी चालतील. आपल्याकडे उपलब्ध आहेत स्वस्तिक आणि पाऊलं. लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा. तर असं हे पूजा साहित्य आपल्याकडे होतं. त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांचे 3 इंच वस्त्र सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. 7 इंच वस्त्र सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. ज्या ताईंना स्वामींचे वस्त्र हवे 3 इंचाचे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. कारण 3 इंच वस्त्र भरपूर दिवसापासून स्टॉक आउट होते. तर बघा स्वामींची छोटी मूर्ती जी पितळेची आपल्याकडे मिळते त्या मूर्तीचे सुंदर असे वस्त्र आहेत. ह्याच्यामध्ये एकूण 7 कलर आहेत. ज्या ताईंना स्वामींचे 3 इंचाचे सुंदरसे वस्त्र हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. हे बघा असे कलर आहेत. ह्याच्यामध्ये केशरी तुम्हाला सेट मिळणार आहे बरं का. सिंगल वस्त्र कुणालाही मिळणार नाही कारण हे छोटं काम आहे. सिंगल वस्त्र कुरिअर करायला परवडत नाही. त्यामुळे 7 रंगाचा जो काही वस्त्र 6-7 असतील कलर ते तुम्ही ऑर्डर करायचे आहेत. तर बघू शकता सुंदर असे स्वामी समर्थ महाराजांचे 3 इंच वस्त्र ज्या ताईंना नवरात्रासाठी हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. सुंदर अशी कंता टोपी येते ह्याला तुम्ही बघू शकता. 3 इंच म्हणजे छोटीशी एकदम मूर्ती असते आपल्या अंगठ्या एवढी त्या मूर्तीचे वस्त्र आहेत. हे बघा सुंदर असा केशरी कलर. तर असे स्वामींचे 7 इंचाचे सुद्धा वस्त्र अवेलेबल आहेत पैठणीचे. ज्या ताईंना 7 इंच मिळाले नव्हते त्या ताईंनी लवकर ऑर्डर करा स्वामी मूर्ती आर्टला. कारण वस्त्र लवकर स्टॉक आउट होतात आणि तुम्हाला मिळायला वेळ लागेल. त्यामुळे लवकरात लवकर वस्त्र ऑर्डर करायचे आहेत. तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल माझ्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. त्याचबरोबर बघा जे ताट बघताय तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवलं आहे हे पानवेल डिश ताट आहे. हे बघा हे पानवेल डिश आहे ज्याचा नंबर 10 आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 8 नंबरचं सुद्धा छोटं पानवेल डिश मिळतं आहे. तुम्हाला जे हवं अगदी तुम्ही साईज बघा. हा सगळ्यात मोठा आहे पानवेल डिशचा. ह्याच्यामध्ये छोटासुद्धा मिळतो. तर तुम्ही छान असे ह्याच्यामध्ये धनलक्ष्मी कुंचन सेवा करू शकता आणि कुंचन बघू शकता क्वालिटी आहे आपल्या कुंचनला. ज्या ताईंना सुंदरचा कुंचन हवा आहे आणि ज्या ताईंना ही पानवेल डिश हवी आहे त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्यासोबत ही कुंचन सेवा करताना न चुकता लक्ष्मीची सेवा कोणतीही करा. नवरात्रामध्ये 9 दिवसाच्या सेवेमध्ये आपल्याकडल्या अगरबत्त्या गुलाब त्यासोबत बघा चंदन आणि त्यासोबत बघा मोगरा आणि कस्तुरी. नवरात्रामध्ये सेवा करताना किंवा कुंचन सेवा करताना तुम्हाला फक्त रोजवूड अगरबत्ती म्हणजे गुलाब अगरबत्ती घ्यायची आहे. कारण माता लक्ष्मीला प्रसन्न हा गुलाब करतो. तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मीला गुलाब हा प्रसन्न करतो आणि त्यांना प्रिय आहे. त्यामुळे नवरात्रामध्ये न चुकता रोजवूड अगरबत्तीच तुम्हाला लावायची आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. आता म्हणा की ताई दुसरी का नको. कारण कसं असतं माहिती आहे का जे माता लक्ष्मीला प्रिय आहे त्या अगरबत्तीने सेवा केली तर माता लक्ष्मी प्रसन्न होते. कारण त्याचा फ्रेग्रन्स
त्याच्या वासाने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होते. 9 दिवस हे अगरबत्ती मी सांगते त्या अगरबत्ती तुम्हाला घरामध्ये लावायच्या आहेत, कारण ही माता लक्ष्मीची सेवा आहे. नवरात्र कुलस्वामिनीची, कुलदेवी देवतांची सेवा असते. त्यामुळे तुम्ही कुलस्वामिनीच्या सेवेसाठी रोजवूड अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे. माता लक्ष्मीची कुंचन सेवा करताना न चुकता 2च अगरबत्त्या लावायच्या कुंचन सेवेला. नक्षत्र एक स्टिक घ्यायची आहे. हे बघा, नक्षत्रम केवडा आपल्याकडली सुंदर अगरबत्ती आहे. भगवान विष्णूंना प्रिय आहे. त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा करताना तुम्हाला नक्षत्रम केवडाच अगरबत्ती लावायची आहे. दुसरी अगरबत्ती लावू नका, कारण ह्या 2 अगरबत्त्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे प्रसन्न होऊन आपल्याला आपल्या घरामध्ये स्थिर होतात किंवा आपल्या घरामध्ये त्यांचं आगमन होतं. तर नक्षत्रम त्याचबरोबर रोजवूड ह्या 2 अगरबत्त्या माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये तुमच्या असायलाच पाहिजेत. आणि तुम्ही अनुभव सांगा. आपल्याकडले अगरबत्त्या आहेत त्याच्यामध्ये केमिकल कोणतंही नाहीये, सगळ्या अगरबत्त्या नॅचरल आहेत. तुम्ही या 2 अगरबत्त्या नवरात्रासाठी, माता लक्ष्मीच्या सेवेसाठी, विष्णूंच्या सेवेसाठी नक्की ऑर्डर करा. नक्षत्रम अगरबत्तीचा स्क्रीनशॉट घ्या. नक्षत्रम अगरबत्तीचा स्क्रीनशॉट घ्या. माता लक्ष्मीला प्रिय असणारा मोगरा, म्हणजे ह्या 2 अगरबत्त्या कुंचन सेवा, महालक्ष्मी सेवेसाठी, कुलस्वामींसाठी घ्या. पण अख्ख्या नवरात्रामध्ये ह्या 4 अगरबत्त्या कंटिन्यू लावा आणि शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे आणि 2.5 तास चालणारी तुपाची पंथी नक्की ऑर्डर करा. तर हा मोगरा फ्लेवर आहे. माता लक्ष्मी सगळ्या देवी देवतांना आवडणारा मोगऱ्याच्या गजऱ्याचा फ्लेवर. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. नॅचरल आहे, केमिकल नाहीये, उग्रट वास नाहीये, कोणत्याही अॅनिमल्सवरती टेस्टिंग नाहीये. हे अगरबत्ती आपल्या अगदी सायलेंट आणि मसाला अगरबत्ती असल्यामुळे खूप क्वालिटी चांगली आहे. ज्या ताईंनी घेतली त्यांना विनंती आहे, कृपया करून तुमचा व्हिडिओ, तुमचा फीडबॅक, तुमची कमेंट किंवा तुमचा प्रतिसाद नक्की द्या की कमेंटमध्ये की तुम्हाला ह्या अगरबत्त्याची क्वालिटी कशी वाटली. मोगरा फ्लेवर. मस्क कस्तुरी ही अगरबत्ती कस्तुरीची आहे आणि ह्याचा वास, कस्तुरी म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय, माता लक्ष्मीला अट्रॅक्ट किंवा माता लक्ष्मीचं आकर्षण कस्तुरीमुळे वाढतं. त्यामुळे मस्क कस्तुरी अगरबत्ती, म्हणजे प्रत्येक अगरबत्तीला 1 स्टिक लावली तरी चालेल. ही सुद्धा तुम्ही नक्की ऑर्डर करा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. त्याचबरोबर बघा, केसर चंदन. भरपूर ताईंनी आपल्याकडे केसर चंदन अगरबत्ती ऑर्डर केलेली आहे. ह्याचा सुगंध सुद्धा खूप सुंदर आहे बरं का ताईंनो, कारण केसर स्वामींना प्रिय आणि माता लक्ष्मीला हिना प्रिय आहे. त्यामुळे केसर हिना दोन्ही ह्याच्यामध्ये म्हणजे ऍड आहेत बरं का. केसर सुद्धा आहे आणि हिना फ्रेग्रन्स सुद्धा ऍड आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही केसर हिना सुद्धा अगरबत्ती आपल्याकडे ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची अगरबत्ती आहे. नवरात्र स्पेशल, नवरात्र स्पेशल तुपाचे दिवे आणि अगरबत्त्या लवकर ऑर्डर करा, कारण ह्या अगरबत्त्या लवकर स्टॉक आउट होतात. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि ऐन टायमाला तुम्हाला वेळेवरती मिळणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओ बघताय लगेच बुकिंग करून ठेवायचं आहे. कुरिअर कधी मागवा पण बुकिंग करून ठेवा. गोल्ड चंदन नॅचरल मसाला अगरबत्ती ही 100 बरोबर सगळ्या अगरबत्त्या आपल्या 1 तास चालतात. घरामध्ये सुगंध 24 तास तुमच्या राहतो. तर गोल्ड चंदन नॅचरल मसाला अगरबत्ती, भगवान विष्णू, व्यंकटेश्वर बालाजी सगळ्या देवी देवतांना चंदन आवडतं म्हणून आपण चंदनाचा गंध वगैरे लावतो. ज्या ताईंना ही गोल्ड चंदन अगरबत्ती हवी त्या ताईंनी लवकर व्हॉट्सअप मेसेज करून ही गोल्ड चंदन अगरबत्ती लवकर स्टॉक आउट होते. ज्या अगरबत्त्या दाखवल्या त्या अगरबत्त्या लवकर स्टॉक आउट होतात आणि बनायला वेळ लागतो. त्यामुळे व्हिडिओ बघताय, आवडतायत तर लगेच स्क्रीनशॉट घ्या. 8080932488 स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे. त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून हे सुंदर अशा अगरबत्त्या तुम्ही सुद्धा ऑर्डर करा. तर बघा, एकूण हे 4 अगरबत्त्या आहेत. तुम्ही बघू शकता. एक रोजवूड आहे, चंदन आहे, 5 अगरबत्त्या आहेत, केसर हिना आहे. त्याच्यामध्ये बघा मस्क कस्तुरी नवरात्र स्पेशल अगरबत्ती आहेत. ही मस्क कस्तुरी आहे, याचा सुद्धा फ्रेग्रन्स वास छान आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मोगरा सुद्धा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये बघा नक्षत्रम भगवान विष्णूला प्रिय असणारी ही सुद्धा अगरबत्ती. म्हणजे एकूण 5 अगरबत्त्या न चुकता ज्या ताई घेतायत त्यांना बघा नंतर स्टॉक आउट आहे असं ऐकायची वेळ येणार नाही. लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर करा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या अगरबत्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर नवरात्रामध्ये भरपूर ताईंनी आपल्याकडे श्रीयंत्र ऑर्डर केले. नवरात्र स्पेशल नवरात्रीलाच त्या ताई श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. तर नवरात्रासाठी ज्या ताईंनी श्रीयंत्र ऑर्डर केले, प्युअर शुद्ध कोल्हापूर महालक्ष्मीचं हळदीचं कुंकू आहे. कोल्हापूर महालक्ष्मी प्युअर शुद्ध हळदी कुंकू आपल्याकडे मिळतं. हळदीचं आहे बरं का, कारण हळदी कुंकू शुद्ध हे कोल्हापूरमध्येच मिळतं. आणि ज्या ताईंना हे हळदी कुंकू हवं शुद्ध प्युअर हळदीचं कुंकुमार्चन करण्यासाठी, मी स्वतःला सुद्धा रोज टीका लावते. तुम्ही प्रत्येकजण मला विचारता, तर हा हळदी कुंकवाचा टीका किंवा हे हळदी कुंकू शुद्ध प्युअर हळदीचं नक्की ऑर्डर करा. नवरात्रामध्ये तुम्ही कुंकुमार्चन सेवा श्रीयंत्रावरती भरपूर ताई करतायत. तर ज्या ताईंना हे हळदी कुंकू नवरात्र स्पेशल हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच बघा, नवरात्रासाठी ज्या ताईंना गाय हवी आहे, रेखीव कोरीव अशी गाय आहे. भरपूर ताईंनी आपल्याकडं ही गायीचं बुकिंग केलेलं आहे. ज्या ताईंना रेखीव कोरीव गाय हवी त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे.
खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे ही गाय वासराची मूर्ती मिळते आणि भरपूर दिवसापासून भरपूर ते ऑर्डर करतायत. तर ज्यांना ही रेखीव कोरीव, तर ह्याच्यावर बघा ब्रह्मदेव आहेत, त्याच्यावरती बघा गणपती बाप्पा आहेत, 2 देवता आहेत आणि ही कामाक्षी काय म्हणतात त्याला, कामधेनू गाय असं सुद्धा याला म्हणतात. खूप सुंदर छान क्वालिटीची गाय आपल्याकडे मिळते. ज्या ताईंना दिवाळीमध्ये मिळत नाही बरं का एवढी कोरीव, आणि दिवाळीमध्ये ह्याचा रेट डबल होतो, त्यामुळे दिवाळीमध्ये पूजा साहित्याचा रेट वाढतो. त्यामुळे ज्यांना कामधेनू गाय हवी दिवाळीसाठी किंवा नवरात्राच्या शुभमुहूर्तावरती, त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. ह्याचं वजन जे आहे ते 1.5 ते 2 किलो आहे. वजनदार आहे, मोठी आहे गाय. आपल्या हाताच्या एक वीत असते की नाही हाताची, तेवढी मोठी गाय, आणि रुंदीला सुद्धा एवढी मोठी गाय आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. नवरात्रामध्ये ज्या ताई प्राणप्रतिष्ठा करणार श्रीयंत्राची, त्या श्रीयंत्राच्या प्राणप्रतिष्ठासाठी हे आपण सागवानी आसन कोल्हापूरमधून खास बनवून घेतलेलं आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. कारण कमी ह्याची एकूण नाही का जवळपास 40 पीस आहेत आता सध्या, कारण परवाच्या लाईव्ह पासून भरपूर ताईंनी बुकिंग केलेले आहेत. तर कालच्या 30 ताईंचं बुकिंग आहे आणि लाईव्हच्या ताईंचं 50, म्हणजे जवळपास 100 बुकिंग आहे त्याची. आणि नवरात्रामध्ये मिळणार नाही आत्ताच सांगते मी, कारण शक्य नाहीये तुम्हा सर्वांना देणं. नवरात्रामध्ये मिळेल की नाही मी सांगू शकत नाही. आणि श्रीयंत्राला बघा तुम्ही असं सुंदर असं श्रीयंत्र ह्याच्यावरती ठेवू शकता. फक्त एकच साईज उपलब्ध आहे, मोठ्या श्रीयंत्राची डिश स्टॉक आउट आहे. ज्या ताईंना हे श्रीयंत्र छोटं, आणि हे श्रीयंत्र आहे ते 1.5 इंच आहे, तुम्ही बघू शकता 1.5 इंचाचं श्रीयंत्र आहे बघा. क्वालिटी बघू शकता श्रीयंत्राची, बरोबर मोजून हे 1.5 इंचाचं श्रीयंत्र आहे. ज्या ताईंना हवं मोठं सुद्धा 3-3.5 इंचाचं मिळेल आणि मार्केटपेक्षा खूप कमी किमतीमध्ये एक सेवा म्हणून आम्ही श्रीयंत्र तुम्हाला देतोय. मार्केटमध्ये 1150 रुपयाला आहे, आपल्याकडे श्रीयंत्र कमी किमतीमध्ये आहे. ज्या ताईंना सुंदर असं श्रीयंत्र हवं त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा. आणि ही कमळ आसनाची लाकडी सागवानी डिश सुद्धा मिळेल. अगदी तुम्ही व्यवस्थित ह्याच्यावरती कुंकुमार्चन सेवा करू शकता. कमळगट्ट्याची माळ रात्री तुपात भिजत घालायची आहे आणि सकाळी तुम्हाला श्रीयंत्राला व्हायची आहे. 15 दिवसातून एकदा शुद्ध प्युअर गायच्या तुपात घालायची आहे, जेणेकरून कसर लागत नाही, तुटत नाही. त्याचबरोबर बघा ह्याच्यावरती घालण्यासाठी आपल्याकडे ओरिजिनल आणि एकदम मोठ्या मोठ्या मण्यांची कमळगट्टा माळ सुद्धा मिळते, जी की चांगली आहे, तुटणार नाही, कुजणार नाही. कारण चांगली माळ आपल्याकडे मिळते शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या दिव्यामध्ये. तुम्हाला सोमवारी संध्याकाळी घालायची आणि मंगळवारी ती स्वच्छ कपड्याने पुसून श्रीयंत्राला व्हायची आहे. तर असं श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळ सुद्धा आपल्याकडे मिळते, आसन सुद्धा मिळतं. ज्या ताई नवीन सेवेत आहेत आणि ज्या ताईंना श्रीयंत्राची सेवा सांगितली किंवा करायची आहे, अखंड लक्ष्मी प्राप्ती, कर्जमुक्ती, ही सुद्धा सेवा खूप प्रभावी आहे. त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला कॉल करायचं नाहीये, कुणी कॉल रिसीव्ह केला जात नाही, फक्त व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करा. तर अशी कमळगट्ट्याची माळ, श्रीयंत्र आणि हे कमळ आसन सुंदर आणि छान क्वालिटीचं तुम्हाला आपल्याकडे मिळते. ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि हे 10-15 वर्ष काय होणार नाही, एवढ्या चांगल्या क्वालिटीचं आसन आपल्याकडे मिळते. ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. तर बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी, घरामध्ये सुगंध देणारी, घरामध्ये गाडीमध्ये नवीन कारमध्ये प्रत्येकाला निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे असे अनुभव येतात. तर तुमच्या कारमध्ये, नवीन गाडीमध्ये किंवा तुमच्या अगदी कपाटामध्ये साड्यांच्या किंवा देवी देवतांच्या मंदिरामध्ये धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना जी पोटली आता मी दाखवली, त्या पोटलीमध्ये सुद्धा तुम्ही ही जी पोटली आहे, ही पोटलीमध्ये सुद्धा तुम्ही बघा, ही जेव्हा रत्न टाकणार कुंचन सेवेची, तेव्हा त्या पोटलीमध्ये सुद्धा तुम्हाला ही एक कस्तुरी बॅग टाकायची आहे आणि धन टाकायची आहे चांदीची, जेणेकरून माता लक्ष्मी कस्तुरीला लवकर प्रसन्न होते. कस्तुरी आवडते बरं का, आकर्षित होते. तर या पोटलीमध्ये बघा मी आता कस्तुरी बॅग टाकली आणि ही पोटली बघा अशा प्रकारे काहीशी पोटली आहे, बघू शकता. तर ही पोटली ज्या ताईंना हवी, ज्या ताई कुंचन सेवेत साहित्य ठेवण्यासाठी मागवते, ह्याच्यामध्ये येल्लो कलर सुद्धा आहे आणि रेड कलर सुद्धा आहे. जो कलर हवा तो ऑर्डर करू शकता. तर या पोटलीमध्ये मी ती कस्तुरी बॅग टाकली आहे, कारण त्यात धन असतात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. ज्या ताईंना ही कस्तुरी बॅग हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. सुगंधी कस्तुरी बॅग, त्याच्यामध्ये चंदनाची बॅग सुद्धा आहे. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि दत्तगुरू सगळ्या देवी देवतांना प्रसन्न करणारी चंदन बॅग ही सुद्धा आपल्याकडे मिळते. त्यासोबत बघा ग्रीन फ्लेवरमध्ये सुद्धा, ग्रीन फिल्टर म्हणून एक आपल्याकडं ही सुद्धा बॅग आहे, ती सुद्धा ऑर्डर करू शकता. ह्या बॅग भरपूर एका वेळेस ताई 4-4, 5-5 फ्लेवर ऑर्डर करतायत. त्यासोबत लव्हेंडर परफ्यूम बॅग आहे, तुमच्या नवीन कारमध्ये, गाडीमध्ये, साड्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. साड्यांना कसर लागत नाही आणि खूप छान साड्या राहतात आपल्या. त्याचबरोबर बघा नवरात्रासाठी भरपूर ताईंचे हे पावलं बुकिंग होत आहेत. दरवाजाला लावा, मंदिरामध्ये माता लक्ष्मीच्या तुम्ही ठेवू शकता नवरात्रामध्ये. तर हे बघा किती छान असं याच्यावरती काम केले, शुभचिन्ह, स्वस्तिक आणि खूप छान अशी पावलं सुद्धा आपल्याकडे मिळतात. तर बघा नैवेद्य बाऊल, नवरात्रामध्ये देवी देवतांना आपण फळं, फ्रूटचा नैवेद्य ठेवू शकतो. तर भरपूर ताई ह्या नैवेद्य बाऊलच्या जोडी ऑर्डर करतायत देवी देवतांना, माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवण्यासाठी.
तर ह्या नैवेद्य बाउलची जोडीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का ताईंनो. ज्या ताईंना ही नैवेद्य बाउलची जोडी ऑर्डर करायची आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर असा हा नैवेद्य बाउलसुद्धा ऑर्डर करायचा आहे. खूप मोठा आहे. ह्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा अगदी देवी देवतांच्या मूर्त्या, माता लक्ष्मीची मूर्ती, तांदूळ ठेवून तुम्ही ठेवू शकता. खूप सुंदर छान क्वालिटीचा नैवेद्य बाउल आपल्याकडे मिळतो. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर नवरात्रामध्ये आपल्या घरामध्ये कापूर आरती, कापूर नक्की जाळा. कारण नवरात्रामध्ये देवी देवता सगळे आपल्या घरी सेवा स्वीकार येतात. नवीन आपण देवी देवतांची प्राणप्रतिष्ठा करतो. तर अशा वेळी आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी हा नवरात्र स्पेशल 50 ग्रॅमचा कापूर तुम्हाला आपल्याकडे मिळतोय. त्याच्यामध्ये बघा नवरात्रामध्ये तुम्ही हा जो काही 100 ग्रॅमचा कापूरसुद्धा ऑर्डर करू शकता. आणि हा जो कापूर आहे तो शुद्ध भीमसेन कापूर आहे बरं का. ज्या ताईंना हा भीमसेन शुद्ध कापूर हवा त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. कारण नवरात्रामध्ये भरपूर ताईंना हा कापूर लागतो आणि कापूर सकाळ संध्याकाळ हवन करा. एवढ्या छान सेवा करताय तर निगेटिव्हिटी ह्या नवरात्र तुम्ही स्वामी मूर्ती आर्ट सोबत साजरं करा. आणि तुम्ही ह्या नवरात्रीचा ज्या मी सेवा सांगते त्याचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा व्हिडिओ बनवून पाठवा. ज्या ताई त्यांच्या अनुभवाचा सुंदर व्हिडिओ पाठवतील त्या ताईंना स्वामी मूर्ती आर्टकडून सुंदरसं गिफ्ट मिळणार आहे. तर बिशी योजना सुद्धा चालू आहे पूजा साहित्याची. ज्या ताईंना एकदम पूजा साहित्य घेणं शक्य नाहीये त्या ताई बिशी योजनेमध्ये भरपूरसं पूजा साहित्य आपल्याकडे खरेदी करतायत. ज्या ताईंना हे सुंदरसं पूजा साहित्य हवं त्या ताईंनी मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा हा जो दिवा आहे हा भरपूर ताईंनी ऑर्डर केलाय. हा पूर्ण ओपन होतो. कालच मी तुम्हाला खोलून दाखवलंय वॉश करण्यासाठी. कारण वास्तू आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक आणि ओम काढल्याशिवाय कोणत्याही शुभ कार्याचा शुभारंभ आपण करत नाही. कारण श्री गणेशाय आणि ओम काढल्याशिवाय कोणताही शुभारंभ आपण करत नाही. तर बघा सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडला हा स्वस्तिक दिवा आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे बरं का. ज्या ताईंना हा स्वस्तिक दिवा हवा त्या ताईंनी मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि आपल्याकडला सुंदरसा स्वस्तिक दिवा ऑर्डर करायचा आहे. पूर्ण असा बघा वॉश करून तुम्ही पूर्ण जॉईंट सुद्धा करू शकता. सुंदर आणि छान क्वालिटीचा हा स्वस्तिक दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हा सुंदर छान क्वालिटीचा स्वस्तिक दिवा हवा त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. बघा कुंचन सेवेसाठी शंख चक्र नाम, कुंचन सेवेसाठी न विसरता न चुकता शंख चक्र नाम असायलाच पाहिजे. कारण विष्णू भगवानांचं हे स्वरूप मानलं जातं आणि ह्याची सेवा म्हणजे भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची सेवा आहे. त्यामुळे ज्या ताईंना विष्णू लक्ष्मी ची मूर्ती आणि धनलक्ष्मी कुंचन हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा. तर हा कुंचन पुन्हा दाखवते. स्वामी मूर्ती आर्ट आणि अखंड आहे. ज्या ताईंना हा कुंचन हवा आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा. कुठेही जॉईन नाहीये, सगळा कुंचन अखंड आहे. शंखचक्र नाम 1 रुपयाच्या नाण्यावर गजांत लक्ष्मी, रुपयाच्या नाण्यावर लक्ष्मी गजांत लक्ष्मी असं हे शंखचक्र नाम आणि धनलक्ष्मी कुंचन ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर सुंदर अशी विष्णू भगवानांची मूर्ती सुद्धा ऑर्डर करायची आहे. ज्या ताईंना हे सुंदरसं पूजा साहित्य घ्यायचं आहे त्या ताईंनी डिस्क्रिप्शन चेक करा. त्याच्यामध्ये माझा नंबर दिलेला आहे. त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि हे सुंदरशा देवी देवतांच्या मूर्त्या हे पूजा साहित्य तुम्ही सुद्धा ऑर्डर करा. तर खूप सुंदर अशी पावलं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि हो न चुकता हा जो हळदी कुंकू करंडा बघताय हा ऑर्डर करा. कारण ह्याचा स्टॉक खूप कमी आहे आणि लवकर स्टॉक आउट होतंय. त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा सिद्धविनायक गणपती बाप्पा. आता सिद्धविनायक गणपती बाप्पा भरपूर ताईंनी ऑर्डर केलाय बरं का. कारण हा गणपती बाप्पा आहेच एवढा गोड आणि कोरीव तुम्ही बघू शकता. ह्याचा कोरीवपणा खूप छान आहे बरं का. सिद्धविनायक ह्याच्या बघा आहेत असे आणि खूप रेखीव कोरीव आणि साईज खूप छान आहे. ह्याचा मोठा आलाय आणि चांगलं वाटतं. सिद्धविनायक गणपती बाप्पा आणि पाटावरती विराजमान असणारे गणपती बाप्पा अशा सुंदरशा 2 गणपती बाप्पांच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि खूप गोड दिसत आहेत बरं का. तुम्ही बघू शकता हे बघा किती गोड दिसत आहेत बघा. ज्या ताईंना सुंदरशा बाप्पांच्या मूर्त्या हव्या त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तर ताईंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे दिवे न चुकता ऑर्डर करा. कारण नवरात्र येते, पंथीसुद्धा आपल्याकडे मिळते, तीसुद्धा ऑर्डर करा. तुम्ही 3-3 तास चालणारी पंथीसुद्धा नवरात्रामध्ये लावू शकता. तर या गणपती बाप्पांच्या मूर्तीचा बघा सिंगल फोटो घ्या म्हणजे तुम्हाला कळेल तुम्हाला कोणती हवी. तर तुम्ही बघू शकता हा सिद्धविनायक बाप्पा आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर बघा हा सुंदर असा पाटावरती विराजमान असणारा बाप्पा आहे. कुबेर यंत्रसुद्धा आपल्याकडे मिळतं, श्रीयंत्र मिळतं, महामृत्युंजय यंत्रसुद्धा मिळतं. तर बाप्पांचा स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर कुबेर यंत्रसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. मी ओपन करून दाखवते. कुबेर यंत्र हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. हे बघा सुंदर असं कुबेर यंत्र. ज्या ताईंना हे सुंदर असं कुबेर यंत्र हवं
त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कारण कुबेर यंत्रसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. बऱ्याचशाच ताईंना हवं आहे नवरात्रासाठी, तर हे सुद्धा कुबेर यंत्रसुद्धा आपल्याकडे मिळेल. ज्या ताईंना हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. स्वस्तिक दिव्याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप मेसेज करा. सुंदर असा स्वस्तिक दिवा स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा. ज्यांना स्वस्तिक दिवा नवरात्रासाठी हवा आहे त्या ताईंनी. तुम्ही ऑफिसमध्ये किंवा एखाद्याला भेट गिफ्ट देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. त्याचबरोबर बघा, तुपाचा दिवा 2.5 ते 3 तास चालणारा तुपाच्या पंत्या. नवरात्रामध्ये तुम्ही ह्या पंत्या जास्त नाही पण रोज घरामध्ये 1-2 पंत्या 9 दिवस लावा. अशा तुम्ही एकूण आपल्याकडून 25-21 पंत्या, 108, 51 पंत्या बऱ्याच ताईंनी आपल्याकडे घेतलेल्या आहेत. ते 51 पंत्या म्हणजे त्या अगदी तुळशीला लावतात, देवघरामध्ये 2 लावतात, मेन दरवाजाला लावतात. म्हणजे अख्ख्या घरामध्ये त्यांनी दीपोत्सव करायचा ठरवलेला आहे दसऱ्याला. आणि भरपूर ताईंनी 50, 108 नवरात्रामध्ये पण लावणार आहेत. त्यामुळे ज्या ताईंना नवरात्रामध्ये तुपाचा पंत्याचा दिवा 2.5 तास चालावा किंवा दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये न चुकता 11 दिवे तुम्ही ह्या पंत्या नक्की द्या. कारण दिव्याच्या दानाने आपल्या आयुष्यामधला अंधकार दूर होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश पडतो. त्यामुळे दिवे दान करा, दीपदान करा. दसऱ्याला करा किंवा तुम्ही नवरात्रामध्ये कोणत्याही मंदिरामध्ये 2 किंवा 7 किंवा 11 पंत्या नेऊन तुम्ही देऊ शकता. मठात वगैरे माता लक्ष्मीच्या, स्वामींच्या. तर अशा पंत्या सुद्धा मिळतात ज्या की 2.5 ते 3 तास चालतात. बरोबर ज्या ताईंनी घेतल्या त्या ताई आपल्याला रिव्ह्यू आणि फीडबॅक देतील कमेंटमध्ये. त्याचबरोबर न चुकता शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे जे की 1 तास 10 मिनिटं चालतो. हा 50 वातींचा डब्बा आहे. कोल्हापूर महालक्ष्मी मातेचा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कारण नवरात्रामध्ये आपण जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करतो, कुलस्वामिनीची, कुलदेवी देवतांची करतो. तर ज्या ताईंना कोल्हापूर महालक्ष्मी मातेचा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. जर बघा, विष्णू लक्ष्मी प्रसन्न आणि कोल्हापूर महालक्ष्मी. आता नवरात्रामध्ये काढायची रांगोळी साचे मी दाखवते. व्हिडिओ मोठा होतोय, पटकन स्क्रीनशॉट घ्या. नवरात्रीमध्ये रांगोळी साचे काढण्यासाठी महालक्ष्मी प्रसन्न स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मला मेसेज करा. कुलस्वामिनी प्रसन्न. तर बघा, नवरात्रामध्ये काढण्याच्या रांगोळी साचे कुलस्वामिनी प्रसन्न आणि शुभचिन्ह ह्याच्यामध्ये आहेत. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा. खंडोबा प्रसन्न आणि शुभचिन्ह, खंडोबा प्रसन्न शुभचिन्ह. वैभव लक्ष्मी प्रसन्न. हे बघा, वैभव लक्ष्मी प्रसन्न, कलश, कमळ, धन, स्वस्तिक आणि समय. वैभव लक्ष्मी प्रसन्न. त्याच्यामध्ये बघा, विष्णू लक्ष्मी प्रसन्न. हा रांगोळी साचा न चुकता ऑर्डर करा. विष्णू लक्ष्मी प्रसन्न नवरात्रामध्ये. तुळजाभवानी प्रसन्न. ज्यांचं कुलदैवत तुळजाभवानी आहे त्यांनी तुळजाभवानी प्रसन्न रांगोळी साचा ऑर्डर करा. ज्यांचं कुलदैवत ज्योतिबा प्रसन्न आहे त्यांनी ज्योतिबा प्रसन्न रांगोळी साचा ऑर्डर करा. ज्या ताईंचं दादांचं खंडोबा कुलदैवत आहे, कुलदेव, कुलाचे देवता, आपल्या कुटुंबाचे आई वडील, त्यांनी खंडोबा प्रसन्न रांगोळी साचा ऑर्डर करा. अजून तुम्हाला वेगळे काय रांगोळी साचे हवी असतील तर व्हॉट्सअप मेसेज करा की ओंकार ऑर्डर घेत असतो आणि ओंकार दादा मला PDF व्हॉट्सअपला मेसेज कर. कारण आपल्याकडे PDF आहे, त्याच्यावरती सगळे रांगोळी साचे PDF मध्ये आहेत. तुम्हाला जो आवडतो तुम्ही तो अगदी ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर swamimurtiart.com ही आपली ई-कॉमर्स वेबसाईट आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही व्हिजिट करा. त्याच्यावरून सुद्धा बरंचसं पूजा साहित्य तुम्ही घेऊ शकता. जे नाही आहे वेबसाईटवरती त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा. बघा, व्हिडिओच्या शेवटी सगळ्यांनी गणपती बाप्पाचं दादांचे दर्शन घ्या. कोकणामध्ये जाणार आहेत गणपती बाप्पा सोमवारी नाही जाणार कारण मला पूजा करायची आहे. त्यामुळे बाप्पांचं सुंदर असं दर्शन घ्या. जवळपास 10 इंचाची बाप्पांची रेखीव कोरीत बघा असा उंदीर आहे. ही मूर्ती दादांनी बनवून घेतली आपल्याकडून. तर बाप्पांचा अभिषेक करणार आहे मी माझ्या हातून विधिवत. तर तुम्हालाही बाप्पांचा अभिषेक आणि बाप्पांची पूजा बघायला मिळेल. ज्यांना अशी 10 इंचाची गणपती बाप्पांची हॉटेलसाठी, शॉपसाठी बऱ्याच ताई घेतात. आता ते दादांनी घेतले, त्यांचं मोठं क्लिनिक आहे, हॉस्पिटल दादांनी टाकलेलं आहे मुंबईमध्ये आणि दादा आहेत कोकणाचे. तर दादांची इच्छा होती की माझ्या हॉस्पिटलमध्ये शीतलताई तुमच्या हातून पितळेची मोठी मूर्ती मला घ्यायची आहे गणपती बाप्पांची. त्यामुळे दादांनी नवीन क्लिनिक चालू केले. नवीन क्लिनिकच्या वाटचालीसाठी दादांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. बाप्पांचा अभिषेक करून बाप्पांना सर्वांनी प्रार्थना करायची. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हा करंडा न चुकता ऑर्डर करा नवरात्रीसाठी. खूप सुंदर आहे बरं का, मला स्वतःला आवडलंय म्हणून मी हे बनवून घेतलेत. तर ज्या ताईने पूजा साहित्य हवं त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करा आणि दिलेल्या नंबरला मेसेजेस करा. त्यासोबत पूजा साहित्य कसं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या ताईने आमच्याकडे अगरबत्त्या तुपाचे दिवे घेतले त्याची क्वालिटी कशी आहे ही सुद्धा सांगायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांवरती माता लक्ष्मीची कृपा राहो हीच मी आईसाहेबांच्या चरणी प्रार्थना करते.